हरे कृष्णा माताजी. कृष्ण सदर प्रणाम. हरे कृष्ण सर्वांना. सर्वांचं आपल्या भक्ती सदरच्या क्लासमध्ये बेंगळूरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण आपलं जे चौथं मॉड्यूल अभ्यासतो आहोत, भागवतातील स्तुती, त्यामधली आपण नागपत्नीची स्तुती आहे, तर ती मागच्या क्लासपासून आपण अभ्यासाला सुरुवात केली आहे. तर त्यातले पुढचे आपण श्लोकाचा अभ्यासणार आहोत. पण त्याआधी आपण गुरूंच्या चरणी प्रणाम करूया, मंगलाचरण करूया आणि त्यानंतर आज आपण जो आपला आजचा विषय आहे म्हणजे नागपत्नींनी केलेली स्तुती, भगवान जे आहेत श्रीकृष्ण यांची, तर ती आपण अभ्यासणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवाच श्रीरूपसाग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्ते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। श्री राधा गोविंद की जय हो। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। महाराज की जय हो। श्रीमद भागवतम की जय हो। पण आता आजच्या ज्या स्तुती आहेत, तर त्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की ज्या नागपत्नी आहेत त्या कोण आहेत, तर कालिया जो आहे सर्प, तर त्याच्या त्या पत्नी आहेत. आणि मग त्या ज्या आहेत तर त्या स्तुती करतायत भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची. आणि मग त्या स्तुती करत असताना कशा प्रकारे त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं किंवा विस्मय व्यक्त केला आणि त्यांनी कशा प्रकारे प्रार्थना केल्या. तर विस्मय किंवा आश्चर्य त्यांनी का व्यक्त केलं की नेमकं मागच्या जन्मी या कालिया नामक जो सर्प आहे तर त्याचं म्हणजे भक्त म्हणून नेमकं त्याच्या हातून असं कोणतं कर्म घडलं की त्याला दंडित पण केलं आणि त्याच्यावर कृपा पण केली भगवानाने. म्हणजे काय, त्याच्यावर म्हणजे कृपा कशी झाली तर त्याचं जे सिर होतं किंवा त्याचं जे 2 मिनिटं
हरे कृष्ण. क्षमा असेल थोडासा ठसका मला खूप आला होता त्याबद्दल क्षमा असेल. तर आपण काय अभ्यास होत होतो की ते जे फणे होते कालियाचे तर त्याच्या फण्यावरती भगवानांचे चरण कमल जे होते तर ते उमटलेले होते त्या फण्यावरती. आणखी त्याचबरोबर काय झालं होतं की त्याला एक प्रकारे दंडित पण केलं होतं. म्हणजे काय केलं होतं भगवानांनी तर त्या कालियानं म्हणजे नेमकं कुठलं घृणास्पद असं कर्म केलं असेल किंवा पापकर्म की ज्या वेळेला भगवानांनी म्हणजे त्याच्या फण्यावरती नाच पण केला, नृत्य पण केलं आणि अशा प्रकारे त्याला दंडित पण केलं आणि त्याचबरोबर त्याचे जे फणे होते वेगवेगळे म्हणजे तर त्याच्यावर ज्यांनी नृत्य केलं होतं तर त्याच्यावर भगवानांच्या चरण कमलांची चिन्ह उमटली होती. म्हणजे नागपत्न्यांना म्हणून विस्मय किंवा आश्चर्य वाटत होतं की म्हणजे हे नेमकं कसं कर्म आहे म्हणजे सुकृत की नेमकं काय आहे म्हणजे सुकृतांचं आहे की म्हणजे काय आहे नेमकं. तर असं त्यांना वाटत होतं. म्हणजे हे साधारणतः म्हणजे सुकृतांचं किंवा पुण्यकृत्यांचं फळ नक्कीच नव्हतं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे या दोन्ही विरोधाभासांचं त्यांना आश्चर्य वाटत होतं. मग हा श्लोक आपण पाहिला होता इथपर्यंत. मग आता आपण श्लोक क्रमांक 36 वर जाऊया. हा माताजी 36 वरती जाऊया श्लोक क्रमांक. हरे कृष्णा. तास्तं सुविघ्न मनसोऽथ पुरस्कृतार्पाः कायं निधाय भुवि भूतपतिं प्रणेमुः साध्व्या कृताञ्जलिपुटा शमलस्य भर्तृः मोक्षे सव शरणदं शरणां प्रपन्नाः. हरे कृष्ण. माताजी श्लोक क्रमांक 36 वर आपण आपली स्तुती सुरू करू. जी. कस्यानुभावस्य न देव विद्महे तवाङ्घ्रिरेणु स्पर्शाधिकारः यद्वच्चया श्रीललनाश्चरन्त तपो विहाय कामान् सुरुचिरं धृतव्राता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. आता आपण समजून घेऊया की हा जो श्लोक आहे तर ह्याचा अर्थ काय आहे. तर ह्या श्लोकामध्ये आता आपण हा भाग समजून घेणार आहोत की त्या नागपत्नी ज्या आहेत तर त्या आता आपल्या कृतज्ञता भाव कसा व्यक्त करतात आणि त्याचबरोबर भगवान यांची ते स्तुती पण कशा पद्धतीने करतात पहा. तर आता कस्यानुभावस्य न देव विज्ञ आहे असा जो शब्द आहे म्हणजे आम्ही जाणतो. तर काय जाणतो तर ते समजून घेऊया की ते काय म्हणतात नागपत्नी हे भगवान कालिया तुमचे चरण कमलाची रज प्राप्त होण्या इतका पण भाग्यशाली कसा हे आम्हाला जाणता येत नाही, आम्ही जाणत नाही. पण लक्ष्मी देवीने तुमची चरण रज प्राप्त करायला सगळ्या कामनांचा त्याग करून आणि कठोर व्रताचरण करून कैक वर्ष खडतर तपश्चर्या केली होती. म्हणजे इथे हा जो शब्द आलाय ना धृत व्रता, इथे जो शब्द आहे पहा धृत व्रता म्हणजे काय की धृत म्हणजे धारण करून व्रता म्हणजे तिचे व्रत कुणाचे तर माता लक्ष्मीचे म्हणजे श्री इथे शब्द आहे पहा श्री श्री ललना म्हणजे काय म्हणजे कोण तर भगवान जे आहेत तर त्यांची जी पत्नी माता लक्ष्मी तर ती जी आहे म्हणजे तिच्यासाठी श्री हा शब्द वापरलाय. आणि ललना म्हणजे काय तर सर्वश्रेष्ठ अशी स्त्री. तर अशा ज्या लक्ष्मी माता आहेत तर त्यांनी काय केलेलं की भगवान यांची चरणरज प्राप्त होण्यासाठी सगळ्या आपल्या आसक्ती त्यागल्या होत्या आणि कठोर व्रत असं केलं होतं आणि कैक वर्ष खडतर तपश्चर्या केली होती. मग इतकं म्हणजे अशा पद्धतीच्या म्हणजे इतक्या खडतर पद्धतीच्या तपश्चर्या किंवा अशा पद्धतीच्या म्हणजे वेगवेगळ्या सेवा की ज्यामध्ये आपण आपल्या सगळ्या कामनांचा त्याग करतो म्हणजे वेगवेगळ्या ज्या आपल्या भौतिक आसक्ती आहेत की नाही तर यांचा सगळ्यांचा जेव्हा त्याग करतो एखादा भक्त आणि सगळ्या अशा आसक्ती कामनांचा त्याग करून आपण जी भक्तिमय प्रेममय सेवा करतो
तर ती म्हणजे आपली एक तपस्याच असते आता कलियुगासाठी. आणि नेहमी म्हणजे एखाद्या भक्तासाठी त्यानं भगवान यांच्या चरणी समर्पित केलेली सेवा ही त्याची खडतर तपस्याच असते. म्हणजे आपण जे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो ही सुद्धा आपली तपस्या आहे नामप्रभूंच्या चरणी केलेली. मग त्याचबरोबर आपण म्हणजे जी काही सेवा करू म्हणजे भगवान यांच्यासाठी फुलांचे हार करू, मग भगवान यांच्या वेगवेगळ्या कपड्यांची म्हणजे जे आहे वेगवेगळे सुंदर सुंदर कपडे आहेत मग ते सजवायचे, मग ते त्याचे म्हणजे डिझायनिंग करायचं, म्हणजे अशा वेगवेगळ्या सेवा आहेत. भगवानांचे दागिने आहेत तर ते वेगवेगळ्या निवडून आणायचे, मग त्या म्हणजे ते भगवानांना कुठं कसे शोभून दिसतील या संबंधी विचार करून ते निवडायचे. अशा पद्धतीने किंवा भगवान यांच्यासाठी सुंदर सुंदर फुलं निवडून आणायची. मग भगवान यांच्यासाठी पूजेची सामुग्री सगळी तयार करायची. भगवानाची जी पूजा आपण करतो षोडशोपचारची पूजा, जसा मंदिर सेवेपासून सगळ्या सेवा. मग भगवानांचे उच्च कोटीचे जे भक्त आहेत असे शुद्ध भक्त त्यांच्या चरणी आपण जी सेवा करतो, मग ह्या सगळ्या सेवेमध्ये आपण सहभाग आणि अशा वैष्णवांची सेवा करण्यामध्ये आपण समाधान मानायचं. म्हणजे जेवढी म्हणून वैष्णवांची सेवा करते तेवढी आपण सेवा करायचा प्रयत्न करायचा. मग असा शुद्ध भक्त किंवा प्रत्येक भक्त प्रयत्न करत असतो. मग असे म्हणजे अशा पद्धतीच्या अनेक सेवा आणि सातत्याने म्हणजे त्याला आपण म्हणू सतत म्हणजे अशा ज्या सेवा होतात जेव्हा एखाद्या भक्ताकडून, तेव्हा त्याला भगवानाच्या चरणकमळाची रज प्राप्त होण्या इतका तो भाग्यशाली बनतो. मग असं असताना किंवा उदाहरण कुणाचं दिलं त्यांनी, माता लक्ष्मींचं. म्हणजे त्यांनी इतकं खडतर तप केलं, आपल्या सगळ्या कामना त्यागल्या. कामना त्यागल्या असं का म्हटलं तर लक्ष्मी माता म्हणजे काय, भगवान यांच्या ऐश्वर्य विलासाचं म्हणजे जो ऐश्वर्य जे आहे भगवानाचं किंवा ऐश्वर्य जे आहे भगवानांचं म्हणजे काय, तर भगवानांचा स्वांश विस्तार म्हणजे भगवान विष्णू किंवा नारायण. तर यांच्या म्हणजे भगवान विष्णूंच्या पत्नी कोण, तर माता लक्ष्मी आहेत. मग ह्या ऐश्वर्य विलास आपण म्हणतो जे म्हणजे काय की भगवान यांचं जे ऐश्वर्य रूप आहे तर त्याची म्हणजे त्या उपासना करतात, त्याची भक्ती करतात. म्हणजे माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या जे विष्णू आहेत तर त्यांच्या चरण कमलांची त्या सेवा करतात. त्यांच्या पायाशी बसलेल्या आपण पाहतो, त्यांच्या चरण कमलाशी बसलेल्या आपण माता लक्ष्मींना पाहतो. मग अशा ज्या माता लक्ष्मी आहेत तर त्या कशा ऐश्वर्य म्हणजे भगवानांचं जिथं ऐश्वर्य रूप आहे ना किंवा ज्याला आपण म्हणू की ऐश्वर्य विलास, म्हणजे तिथे कसा रस असतो तर हास्य म्हणजे रस जो आहे तर तो तिथे पाहायला मिळतो. म्हणजे भगवानांच्या चरण कमलाची माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या बसून सेवा देत आहेत ना. आणि भगवान जे आहेत तर श्रीकृष्ण जे आहेत तर हे कुठे असतात तर हे वृंदावनमध्ये, गोलोक वृंदावनमध्ये वास करतात. आणि तिथे कुठला आपल्याला म्हणजे सर्वात श्रेष्ठ रस असा कुठला पाहायला मिळतो तर सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात उत्तम रस म्हणजे माधुर्य रस. मग ऐश्वर्य रस जिथं आहे म्हणजे विष्णू किंवा भगवान नारायण तर तिथं आपण माधुर्य रस पाहत नाही पण है ना. तर अशा ऐश्वर्य जो विलास आपण म्हणतो तर अशा ठिकाणी म्हणजे ज्या माता लक्ष्मी आहेत तर किंवा अपुलेन्सेस म्हणतो आपण भगवानाचे ना, तर अशा ठिकाणी माता लक्ष्मीचा वास होता. मग तिथल्या मग अशा लोकांमध्ये माता लक्ष्मी वास करतात, वैकुंठ लोकांमध्ये की जे ऐश्वर्य रूपात असतात भगवान विष्णूंच्या रूपामध्ये. मग तिथे माता लक्ष्मी त्यांच्या चरण कमलांची सेवा देत असतात. मग त्या ऐश्वर्य नियुक्त असलेल्या लोकांमधलं म्हणजे तिथे सगळे ऐश्वर्य आहेत भगवानांची. मग अशा ठिकाणी वास करत असलेल्या माता लक्ष्मी त्यांनी आपल्या कामना त्यागल्या. म्हणजे काय की जिथे ऐश्वर्य आहे, विलास आहे म्हणजे भगवान जे आहेत तर यांची सगळी षडऐश्वर्य तिथे आहेत. अशा पद्धतीचं विलास म्हणजे आपण भौतिक जगतातलं त्याला नको मानूया, आध्यात्मिक जगतातलं अशा पद्धतीचं जे वितरण असतं भगवानांच्या ऐश्वर्याचं तर ते समजून घेऊया. तर मग असं जिथं ऐश्वर्याचं वितरण होते तिथं माता लक्ष्मी त्यांच्या सेवेमध्ये उपस्थित असतात. मग अशा ज्या माता लक्ष्मी आहेत त्यांना देखील भगवानांची चरण रज म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत पुरुषोत्तम भगवान तर ह्यांची चरण रज प्राप्त करण्यासाठी आपल्या ह्या सगळ्या कामना, कारण अशा ऑपुलंट म्हणजे लोकांमधून लक्ष्मी माता ज्या आहेत तर त्या येतात आणि तिथून काय करतात त्या सगळ्या कामना आपल्या त्यागतात. म्हणजे अशा ऐश्वर्ययुक्त म्हणजे लोकांमध्ये अशा ग्रहामध्ये तिथलं त्यांचं जे
म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणू की तिथलं जे सेवेचं स्वरूप आहे तर ते सुद्धा ऐश्वर्य रसामधलं आहे थोडक्यात, म्हणजे आणि ऐश्वर्याचं प्रकटीकरण करणार आहे. मग अशा वेळेला तिथे वास करणाऱ्या ज्या माता लक्ष्मी आहेत तर त्या काय करतात, मग त्या सगळ्या कामना तिथल्या तिथल्या लोकांमध्ये ज्या काही आहेत त्या आध्यात्मिक स्तरावरच आहे हे सगळं, पण त्या सुद्धा ऐश्वर्य जिथे लोक आहेत तर तिथलं जे जीवन आहे त्यांचं आणि तिथल्या जे त्यानुसारच्या कामना आहेत तर आणि त्या आध्यात्मिक स्तरावरच्याच आहेत, एका दास्य भक्त म्हणजे दास्य स्तरावरच्या भक्तांनी केलेल्या उच्च कोटीच्या भक्त आहेत त्या माता लक्ष्मी विष्णूंच्या आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळं तिथं कसं आहे की दास्य रस तो बाहेरून आपल्याला पाहायला मिळतो. पण खरं पाहता तो कोणत्या रसामध्ये स्थित आहे, माधुरी रसामध्ये. हीच भगवानाची लीला असते, म्हणजे आपल्याला गूढ लीला ह्या समजू येत नाही. त्याचं कारण हे असतं, म्हणजे दिसता क्षणी आपल्याला दास्य रस दिसतो, म्हणजे समोरून आपल्याला आपण म्हणतो ना ऑन एक्सटर्नल साइड्स, पण तो कसा असतो प्रत्यक्षात काय माधुर्य भावामध्ये लक्ष्मी माता या त्यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांचे नाथ आहेत लक्ष्मी माता जे आहेत त्यांचे नाथ आहेत विष्णू, त्या अशा पद्धतीनं जोडले गेलेले आहेत कृष्णाशी. मग म्हणजे विष्णू रूप जे आहे भगवानांचं, पण मग त्यांना देखील जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची परम पुरुषोत्तम भगवान किंवा पूर्ण पुरुषोत्तम आपण जे रूप आहे त्याचं की जे अखिल रसामृत सिंधू आपण ज्यांना म्हणतो भगवान यांना सगळ्या रसांचा आगार असल्याचे, आणि मग असे जे आहेत ते वृंदावनामध्ये प्रत्यक्ष म्हणजे वैकुंठ आपण म्हणतो, म्हणजे जे गोलोक वृंदावन आहे आणि प्रत्यक्ष वृंदावन त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, भूवैकुंठ म्हणतात, तिथे भगवानांचा वास सतत सदैव असतो. मग असे जे वृंदावन आहे तर तिथं भगवान जे आहेत तर ते लीला करतात, म्हणजे यमुनेच्या तीरावर. मग अशा वेळेला तिथे कालियाला त्यांनी दंडित पण केलं आणि त्याच्या फणावर त्यांनी नृत्य पण केलं. मग हे जाणतात नागपत्नी की अशा गोलोक वृंदावन मध्ये असलेले जे त्यांना गोविंद म्हणजे गोपिकांचे पती त्यांना जाणलं जातं, किंवा राधा राणींचे प्रियतम किंवा असे जे आहेत सगळ्या ब्रजवासींचे ते जे आहेत तर ते वल्लभ आहेत, म्हणजे कोण आहेत तर त्या सगळ्या ब्रजवासींचे ते राजा असलेले असे आहेत. कारण नंद महाराजांचे ते पुत्र होते. मग असे जे भगवान आहेत तर त्यांची जर कृपा आपल्याला हवी असेल तर भगवान यांच्या प्रेमामध्ये आपल्याला स्थित व्हायला पाहिजे, म्हणजे प्रेमाभक्तीमध्ये स्थित होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, भगवत प्रेमामध्ये स्थित होणं म्हणजेच काय, जे माधुर्य रस आहेत तर आपल्याला प्राप्त होणं म्हणजेच काय, वेगवेगळे 5 प्रकारे भगवान यांच्याशी भक्त जो आहे तर त्यांचा बांधला जातो. वात्सल्य रसामध्ये, त्यानंतर साख्य रसामध्ये, दास्य रसामध्ये, माधुर्य रसामध्ये आणि त्याचबरोबर शांत रसामध्ये, हे 5 रस प्रामुख्याने भक्त जो आहे तो भगवानाचे संबंध यांच्याशी संबंध प्रस्थापित करतो आणि त्यामध्ये भगवान आणि भक्तांचं प्रेमाचं आदान प्रदान असतं. मग असं असताना म्हणजे अशा पद्धतीचं सगळं असताना लक्ष्मी माता ज्या आहेत त्या म्हणजे त्या ऐश्वर्य लोकातून म्हणजे भगवानांचं प्रेम, भगवत प्रेम, प्रेमभक्ती हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असतं. प्रत्येक भक्तात जो भक्त असतो त्याच्यामध्ये भगवत प्रेमाची त्याला लालसा असते. भगवान यांच्या चरणी ते आसक्त होत असतात. भगवान असं आपलं कार्य व्हावं, अशी आपली तपस्या व्हावी, अशी आपली सेवा व्हावी. आपली सेवा ही आपली तपस्या असते. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हटली ही अशी तपस्या आपली व्हावी की ज्यामुळे भगवान यांचं आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल, भगवान आपल्याला आसक्त होईल, अशा पद्धतीने भक्ताचे प्रयत्न असावे. मग यासाठी लक्ष्मी मातांनी काय केलं, तिथलं सगळं ऐश्वर्य त्यागलं, सगळ्या कामना त्यागल्या आणि त्या कुठे आल्या, त्या ज्या आहेत तर त्या वृंदावनात आल्या आणि तिथे तप करतात लक्ष्मी माता. ती लीलास्थळी पण आहे वृंदावनामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्या कामनांचा त्याग करून त्यांनी कठोर व्रता चरण करून कैक वर्ष खडतर तपश्चर्या केली. मग अशी लक्ष्मी मातांनी तपस्या केली. ही कथा किंवा ही लीला भगवान यांची त्या जाणतात आणि म्हणून त्या काय म्हणतात की असं सहजासहजी भगवत चरण सुद्धा किंवा भगवान यांचे चरण कमल कोणाला प्राप्त होत नाहीत, आणि इथे तर भगवान यांनी त्या कालियाच्या जे फणे आहेत त्याच्यावर नृत्य पण केलं, त्याला दंडित केलं नृत्य करून, आणि त्याचबरोबर काय केलं तर त्याला म्हणजे एक प्रकारे म्हणजे त्याला कृपा दृष्टी पण आपली दाखवली त्यांनी, किंवा त्याच्यावर कृपा पण केली त्यांनी. कशी तर त्याच्या चरण म्हणजे त्याच्या फण्यावर
भगवानाचे चरण कमल उमटलेले होते आणि म्हणून त्या विस्मयचकित झालेल्या होत्या. आणि हेच पुढे त्यांनी इथे पुढच्या श्लोकात म्हणजे 36व्या श्लोकात हे सगळं आपले जे उद्गार आहेत तर हे त्यांनी व्यक्त केले. म्हणजे सामान्य भक्ताला भगवानांची चरण कमलांची रस आपल्यासारख्या सामान्य भक्ताला मिळणं तर फार दूरची गोष्ट आहे. म्हणजे लक्ष्मी मातांनी सुद्धा त्यासाठी खडतर तप केलं आणि असं असताना चरण प्रत्यक्ष म्हणजे भगवानांचे चरण कमल त्या कालियाच्या सगळे जे फणे होते त्याच्यावर चिन्ह उमटली होती. म्हणजे केवढा मोठा तो भक्त आहे, म्हणजे त्याचं सुकृत असावं काहीतरी आणि दुसऱ्या बाजूला दंडित पण झाला म्हणजे त्याचं पापकर्म पण असावं असं त्यांना वाटतंय आणि त्यांना विस्मय वाटतंय. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग त्याच्या पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्णा. न नाकपृष्ठं न च सार्वभौमं न न पारमेष्ठ्यं न रसाधिपत्यं न योगसिद्धिर्पुनर्भवं वा वाञ्छति यत्पदारज प्रपन्नाः. हरे कृष्ण. आता हे सगळं जाणून घेण्याआधी थोडासा मी संदर्भ देते की भगवान यांनी त्या कालियाच्या फण्यावर कसं नृत्य केलं होतं ते आपण म्हणजे आणि भगवान आणि कालिया ह्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं एक प्रकारचं ते युद्ध म्हणू आपण झालं की त्यांनी त्याला म्हणजे त्या कालियानी भगवानांना चावा घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला श्रीकृष्णांनी कशा पद्धतीनं म्हणजे जो काली आहे त्याला दंडित केलं. तर हे सगळं पाहून म्हणजे जे नंद महाराज आहेत गोपगण कालियाच्या डोहामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले होते, पण बलरामजींनी त्यांना प्रतिबंध केला. मग ही तिथपर्यंत घटना मी आपल्या सर्वांना सांगितली होती. मग आता आपण थोडस हा भाग समजून घेऊया म्हणजे सगळ्यांना त्याचं म्हणजे त्याचा पुढचा भाग आहे हा लक्षात आल्यावर नागपत्नी कशा पद्धतीने शरण आल्यात त्यांचा कसा शरण भाव आहे हे समजून घ्यायला थोडस सोपं जाईल. तर गोकुळामध्ये ज्या स्त्रिया मुलं सगळे होते निवासी त्यांना श्रीकृष्णावर प्रचंड प्रेम होतं आणि कालिया आहे त्यांनी काय केलं होतं गुरफटवून टाकलं होतं भगवानांना आणि अशा पद्धतीनं आपल्या विळख्यामध्ये त्यांनी गुरफटून टाकलं होतं आणि कालियाच्या विळख्यामध्ये श्रीकृष्ण जे होते त्यांनी काय केली होती लीला की एखादा जो मृत्यू पावलेला माणूस कसा गुरफटून राहतो असं त्यांनी स्वतःला म्हणजे गुरफटवून ठेवलं होतं म्हणजे अनुकरण केलं होतं. पण प्रत्यक्ष ते भगवान आहेत तर त्यांना काही मृत्यू नाही तर त्यांनी फक्त तशी लीला केली होती की मृत्यू झालेला माणूस कसा गुरफटलेला राहतो आणि हे पाहून जे भगवानांचे अनन्य भक्त आहेत त्यांची अत्यंत म्हणजे दयनीय अवस्था झाली आणि म्हणून ते नंद बाबा किंवा सगळे कालियाच्या डोहामध्ये जाऊया की काय अशा पद्धतीने ते तयारीत होते, पण बलरामजींनी त्यांना प्रतिबंध केला होता. म्हणजे अशी इतकी त्यांची दुःखद अवस्था झाली आणि हे सगळं पाहून मग भगवान लगेचच त्या बंधनातून वर उठून उभी राहिले. म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःला त्या विळख्यातून सोडवून घेतलं कालियाच्या आणि मग त्यांनी काय केलं तर स्वतःच्या शरीराचा असा विस्तार केला की तेव्हा जो काली आहे त्याला असह्य पीडा झाल्या. म्हणजे त्यांनी आपलं शरीर इतकं मोठं मोठं केलं की त्या विळख्यातून लगेचच भगवान बाहेर आले आणि बंधनमुक्त झाले. आणि तो कालिया मग काय झालं तो सर्प आहे तर सर्पाचा गुणधर्म आहे त्याला क्रोध येतो भरपूर तर अत्यंत क्रोधिष्ट असा तो झाला अत्यंत संतप्त झाला तो आणि त्यांनी फणे असे मोठे मोठे उंचवायला सुरुवात केली आणि मोठ्या मोठ्याने श्वास आपण सापाचे फुटकार पाहतो पहा विषारी सापाचे फुटकार असे मोठे मोठे असतात पहा आणि ते जे आहेत तर ते आपल्याला पाहायला पण मिळतात आणि ऐकायला सुद्धा मिळतात. पाहता शेतामध्ये वगैरे पाहतो घोणस न जातीचा जो साप असतो ना तो फुटकार टाकतो आणि थंडीच्या दिवसामध्ये त्याचं प्रमाण फार आढळतं. कोणी पाहिलं असेल तर त्याचे असे मोठे मोठे फुटकार असतात ना तो जेव्हा रागवतो आणि चिडतो ना तो एक प्रकारे तो आपल्याला इंटिमेशन देतो किंवा आपण म्हणतो ना धोक्याची सूचना की मी आता चिडलोय रागवलंय तर अशा पद्धतीचं सर्पजातीतल्या म्हणजे जे असतात जीव तर म्हणजे त्यांचे अशा पद्धतीनं आपल्या भावना व्यक्त करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. तर ते काय करतात आपल्या श्वासातून मोठ्या मोठ्या असे फुटकार काढतात आणि मग ते कसे असतात सर्प विषारी असल्यामुळे त्यांच्या नासिका
म्हणजे असे ते फुतकार येत असतात, म्हणजे ते विषारी फुतकार येत असतात. मोठ्या मोठ्याने श्वास ते त्यांचा वाढतो जेव्हा असे कुठलेही म्हणजे कुठल्याही प्रजातीचे सर्प संतप्त होतात तेव्हा. आणि काय होतं, ते विषाचे फुतकार टाकत असतात पहा. त्यातही घोणस जातीचं सर्प आहे, त्याचे असे मोठे फुतकार असतात किंवा नाग जो असतो किंग कोब्रा म्हणतात. आता कालिया हा त्याच्याही पलीकडं म्हणजे खूप मोठा असा सर्प आहे सर्पयोनीतला. आणि त्यांनी काय केलं, आपले फणे उंचावून मोठमोठ्याने असे श्वास जे आहेत ते टाकायला सुरुवात केली. आणि त्याच्या नासिकामधून काय येतं, ते वाफाळलेले विषाचे असे फुतकार बाहेर पडत होते. इतकं प्रचंड विष बाहेर पडत होतं. आणि त्याचे नेत्र कसे होते, अग्निज्वाळांसारखे आग ओकत होते. आणि श्रीकृष्णांकडं तो असा रागारागाने बघत होता. आणि इतका संतप्त झाला होता, म्हणजे जेवढा म्हणजे जितका सर्प संतप्त तेव्हा त्याचे फुतकार जास्त असतात आणि तितकं त्याचे श्वास वाढलेले असतात. आणि अशा पद्धतीनं तो आपला जो क्रोध आहे तो व्यक्त करत होता. मग जसं गरुड सापाशी खेळतो की नाही, तसं श्रीकृष्णांनी काय केलं, ह्या कालियाच्या म्हणजे जो सर्प आहे त्याच्याभोवती फिरायला सुरुवात केलं. आणि मग कालिया सुद्धा काय करायला लागला, त्यांना दंश करण्यासाठी त्यांच्या मागोमाग फिरायला लागला. अशा पद्धतीचं त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. आणि मग कालिया काही त्यांना दंश करू शकला नाही. कृष्ण इतक्या कौशल्यानं कालियाभोवती फिरायचे की त्यांच्या चपळाईमुळं कालियाला त्यांना पकडताच आलं नाही आणि दंश पण करता आलं नाही. आणि मग अशा म्हणजे पद्धतीनं बराच वेळ निघून गेला होता. आणि श्रीकृष्णांच्या मागोमाग फिरून दंश करण्याच्या प्रयत्नात कालियाचं बळ क्षीण झालं, एकदम क्षीण झालं. मग श्रीकृष्णांनी काय केलं, त्यांनी उंचावलेले जे फणे होते ते वाकवले आणि त्याच्यावरती श्रीकृष्ण आरूढ झाले. आणि त्यांनी काय केलं, त्याच्या फणावर नृत्य करायला सुरुवात केलं. आणि मग ते जे नृत्य आहे तर ते त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने केलं. भागवतामध्ये वर्णन त्याचं आहे की देवभार्या म्हणजे देवाच्या पत्नी, गंधर्व, चारण, सिद्ध, मुनिगण म्हणजे असे उच्च लोकातले सगळे जे भगवानांचे सेवक भक्त आहेत ना, तर ते इतकं सुंदर नृत्य होतं की तिथे ते पाहायला घटनास्थळी पोहोचले. आणि ते आनंदाने भावविभोर त्यांनी काय केलं, तर मृदुंग, पणव, आनक म्हणजे ही वेगवेगळी सुंदर वाद्य आहेत ना उच्च लोकातली. तर ह्या वाद्यांची साथ देऊन त्यांनी नृत्य जे आहे तर ते अजून कसं म्हणजे आनंद घेता येईल त्या भगवानाच्या नृत्याचा, ह्यासाठी म्हणजे भगवान यांना आनंद घेता येईल ह्यासाठी, हा स्वतःला नव्हे. तर त्यांनी काय केलं, आपल्या वाद्यांची साथ देऊन त्यांनी गायन करायला सुरुवात केली आणि भगवान यांच्यावर पुष्पवृष्टी केली. म्हणजे अशा पद्धतीनं इतकं सुंदर ते नृत्य होतं. आणि त्यांचे हे सगळे भक्त आहेत तर ते भगवानांची स्तुती करून आनंद सुद्धा घेत होते. आणि हे अशा पद्धतीचं जेव्हा दृश्य सुरू म्हणजे म्हणजे हे पाहत होते सगळे जे ब्रजवासी आहेत. आणि त्यावेळेला मग कालियाला म्हणजे एक मुख्य आणि किती 101 मस्तकं होती. सगळ्यांनी लक्षात ठेवूया. एक मुख मोठं आणि 101 मस्तकं असलेला कालिया होता. त्याचं एखादं पण मस्तक नमायचं नाही. म्हणजे क्रूर दुष्टांना शासन करण्यासाठी भगवान मग काय करतात, तर त्याच्या सगळ्या म्हणजे असा जो क्रूर दुष्ट आहे तर त्याला शासन करायला थोडक्यात म्हणजे भगवान काय करतात, तर आपल्या पायाचा त्यांनी आघात अशा पद्धतीनं प्रत्येक मुख जेव्हा फणा उंचावून उभं राहायचं ना, तेव्हा अशा पद्धतीनं मस्तकावर आघात करून ते मस्तक तुडवून टाकायचे की त्यामुळं तो कालिया जो आहे ना, तर त्याला भोवळ आली. आणि डोळे जरा जरा फिरायला लागले आणि त्याच्या तोंडातून म्हणजे आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या नासिका होत्या, इतकी सगळी मुख होती त्याला. 101 मस्तक म्हणजे तिथं ती मुख असणार तितकी. तर त्या सगळ्या मुखातून त्याच्या रक्तस्राव व्हायला लागला. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान यांनी नृत्य केलं की कालियाला म्हणजे मरणप्राय म्हणतो ना, अशा वेदना आणि पीडा त्याला व्हायला लागल्या. आणि मग कालियाच्या नेत्रातून विषाचे लोट बाहेर यायला लागले. आणि कालिया क्रोधाने मोठे मोठे श्वास तर टाकत होता, पण त्याच बरोबरीनं तो म्हणजे अशा पद्धतीची पीडा आणि अशा पद्धतीचं वेदना तो अनुभवत होता. आणि त्याच्या मस्तकावर त्याचं दमन करत म्हणजे प्रत्येक मुख त्याचं उभं राहिलं की त्याच्यावर कृष्ण पायाने आघात करायचे. कृष्णांच्या पायाचा आघात म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे तो कसा असेल पहा, त्याचं मस्तक तुडवून टाकायचे आणि त्याच्यावर ते नृत्य करायचे. आणि अशा पद्धतीचं हे जे नृत्य आहे भगवान यांचं, तर हे पाहून सगळ्या देवदेवतांनी त्यांची पूजा केली आणि त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली होती पहा. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने भगवानांनी नृत्य केलं होतं. आणि त्या कालियाचे हे सगळे फणे म्हणजे सगळे 1 सहस्त्र फणे जे आहेत सगळे ठेचले जाऊन ते काय झालं म्हणजे पूर्ण ते असे ठेचले गेले. आणि आपण म्हणतो ना चोथा होतो किंवा भग्न होतात, तर अशा पद्धतीने आपण म्हणतो ना
ठेचणे म्हणजे काय की आघात करून म्हणजे जोर जोरात आघात करून छोटे छोटे तुकडे जसे तसे म्हणजे तर अशा पद्धतीनं म्हणजे मोठे मोठे आघात करून त्याचे फणे असे ठेचले गेले म्हणजे मुकामार आपण म्हणतो भरपूर मोठा मुकामार असे आणि आपण एखाद्या वस्तूचे भौतिक वस्तूचे म्हणू तर ते कसे तुकड्यामध्ये होतं ठेचतो आपण एखादी गोष्ट तेव्हा तर मग असे जेव्हा ठेचले गेले त्याचे सहस्त्रफणे तर आणि काही भग्न झाले म्हणजे काही इजा पण झाली म्हणजे असं आणि म्हणजे आपण म्हणतो ना असे जे प्राणी असतात तर त्यांचे काही भाग असे तुटून पडतात शरीराचे तसे भग्न झाले म्हणजे तर अशा पद्धतीने ठेचले जाऊन काही जे फणे आहेत तर ते भग्न पण झाले आणि मग काय झालं तोंडातून रक्ताची घळाघळा ओकारी येऊ लागली त्याला म्हणजे अशा अनेक तोंडातून त्याच्या अनेक ओकारी यायला लागली म्हणजे पहा भगवान यांच्या जे म्हणजे चरण कमल आहेत ते जेवढे सुकुमार आहेत त्याचबरोबर दुष्टांना दंडित करण्यासाठी त्यांचे जे पाद आहेत त्याचे आघात केवढे तीव्र असतील पहा आपण कल्पना करू शकतो का परम म्हणजे पुरुषोत्तम आहेत ते आणि सर्वात शक्तिमान असे कोण आहेत तर भगवान आहेत षडेश्वरांनी युक्त सर्वश्रेष्ठ बल असं जे आहे त्यांच्याकडे आहे आणि कुठल्याही शस्त्राविना पहा फक्त पायाने आघात करून त्यांनी काय केलं कालियाची मरणासन्न अवस्था करून टाकली आणि त्याचबरोबर काय केलं तर त्याचे सगळे फणे ठेचून टाकले आणि त्याच्या म्हणजे त्या सगळ्या तोंडातून रक्ताच्या घळाघळा ओकार यायला लागल्या आणि त्याची मरणासन्न अशी अवस्था झालेली पाहून म्हणजे तो इतका मरणासन्न अवस्थेला टेकलेला पाहून म्हणजे त्याच्या पत्नी ज्या आहेत त्या शरण आल्या आणि त्यांनी प्रार्थना केल्या म्हणजे अशा ज्या म्हणजे पत्नी आहेत कालियाच्या तर त्या सगळ्या भगवान यांचं पुरुषोत्तम जे स्वरूप आहे ते जाणतात भगवान हेच परम पुरुषोत्तम आहेत किंवा भगवान हेच परम पुरुष आहेत हे ते जाणतात आणि त्या ज्या आहेत तर त्या दीन भावनेने म्हणजे दीन म्हणजे काय की अगदी म्हणजे लाचार किंवा असा जो भाव असतो की आम्हाला आता तुमच्याशिवाय कोणीच नाही म्हणजे हा जो भाव आहे दीन भाव म्हणतात त्याला म्हणजे खरं तर आपलं खरं असंच आहे जीवन की आपल्याला भगवान हेच आपले जे आहेत ते परमपिता आहेत आणि आपला हाच एक म्हणजे एक आपला भक्त म्हणून किंवा एका भक्ताचा हाच एक भाव असायला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण हेच आमचे परमपिता आहेत आम्हाला तुमच्या विना कोणीच नाही आणि आम्ही असे लीन दीन असे पतित जीव आहोत तुमच्या चरणांशी आलेलो आणि असे आम्ही जीव आहोत की म्हणजे इतके पतित असे जीव आहोत की आमची काहीच क्षमता नाहीये की तुमची सेवा करू किंवा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने संतुष्ट करायचे प्रयत्न करू म्हणजे वेगवेगळ्या सेवांद्वारे पण अशी कुठलीच आमची क्षमता नाहीये इतकी आमची घोर पाप कर्म आहेत इतके आम्ही पतित आहोत कलियुगामध्ये तर शूद्रातिशूद्र म्हटलेले असे आम्ही जीव आहोत हा खरं तर भाव असायला पाहिजे याला म्हणायचं तीन भाव म्हणजे काही माझ्या हातात नाही म्हणजे सर्व काही आमचे सर्व काही सर्वस्व म्हणजे तुम्ही आहात आणि जे काही आहे आमचं जीवन ते तुमच्या इच्छेनं आहे असा जो भाव असतो म्हणजे मी थोडक्यात सोप्या भाषेत सर्वांना कळू येईल यासाठी सांगितलं असा जो भाव असतो पूर्णतः आश्रित भाव हाच एका जीवाचा खरं तर असला पाहिजे आपण पूर्णतः कृष्णावर आश्रित असलो पाहिजे किंवा पूर्णतः कृष्णांच्या आश्रयाखाली आपण असलं पाहिजे पण आपलं कसं होतं भौतिक ज्या इंद्रिय तृप्ती आहेत तर त्यामध्ये आपण गुंतलेलो असतो आपल्याला फक्त संकट समयीच भगवान आठवतात हो की नाही किंवा सगळे मार्ग संपतात तेव्हा भगवान आठवतात म्हणजे टीका म्हणून मी नाही सांगत हा भाग पण असं होतं आपलं आपण मायामध्ये गुंतलेलो असतो मोहग्रस्त असतो त्यामुळं मग त्याचबरोबर एखादा जो भक्त असतो ना त्याच वेळी त्याच भौतिक जगतामध्ये राहून भगवानांचं पूर्ण पुरुषोत्तम जे रूप आहे तो जाणतो भगवानांचं सामर्थ्य ऐश्वर जाणतो तो भगवान कसे पुरुषोत्तम आहेत हे जाणतो कसे परमश्रेष्ठ आहेत परमपुरुष आहेत हे जाणतो आणि त्यामुळे तो काय करतो हीन धीन भावामध्ये शरण जातो भगवानांना अशाच नागपत्नी आहेत त्यांनी काय केलं त्या शरण आल्या भगवानांना आणि त्यांनी ह्या कालियाच्या ज्या पत्नी आहेत तर त्यांनी ह्या आसुरी कृत्याची म्हणजे कालियाच्या म्हणजे त्यांचा जो पती आहे त्याच्या आसुरी कृत्याची त्यांनी काय केली म्हणजे घृणा व्यक्त केली म्हणजे अशा नास्तिक पतीचा मृत्यू झाला तरी चालेल प्रसंगी आम्ही विधवा झालो तरी चालेल पण आम्ही आयुष्यभर भगवानांच्या सेवेमध्ये निमग्न राहू अशा पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या म्हणजे भगवान यांनी दिलेल्या दंडाचं त्यांनी समर्पणच केलं म्हणजे खरा भक्त काय करतो तर भगवान जे आहेत तर त्यांचं उचित कार्य जे असतं की ते दुष्टांना दंड देतात म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वी तलावर येतात तेव्हा दुष्टांना दंडित करण्यासाठी दुष्टांचा वध करण्यासाठी त्यांचा नाश करण्यासाठी किंवा
अधर्माचा नाश करण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी येतात. प्रत्येक वेळी भगवान यांचं जे कार्य असतं ते नेहमी अशाच पद्धतीचं असतं. ते नेहमी काय करतात की दुष्ट क्रूर कर्मा जे असतात तर त्यांना दंडित करतात किंवा त्यांचा वध करतात. मग अशा पद्धतीने ज्या नागपत्नी आहेत तर त्या श्रीकृष्णांना शरण गेल्या. आपल्या पतीची जी मुखचर्या आहे ती पाहून त्यांच्या ध्यानात आलं की पतीने खूप मोठा अपराध केलाय किंवा खूप मोठं असं आसुरी कृत्य केलंय आणि म्हणून आपण आता या भगवान जे आहेत भगवान श्रीकृष्ण यांना शरण जाऊन प्रार्थना करणं हे धर्मपत्नीचं कर्तव्य असतं. कुठल्याही धर्मपत्नीचं कर्तव्य काय असतं की पती सोबत धर्माचरण जे आहे तर धर्माचरणाची कृत्य करणं. मग जर पती चुकीच्या मार्गावर जात असेल म्हणजे धर्माचरणाच्या म्हणजे पासून पती दूर जात असेल धर्म याचा अर्थ जे वेगवेगळे पंथ धर्म आहेत तर ह्याच्यातला कोणी घेऊयात नको. धर्म म्हणजे काय जीवाचा धर्म आहे. आपण जीवात्मा आहोत. जीवाचा धर्म काय आहे सेवा करणं. साखरेचा धर्म कसा आहे गोडे तसा जीवाचा आपण जीवात्मा म्हणून आपला धर्म काय आहे सेवा करणं. मग अशा पद्धतीनं आपण भगवंताचे कोण आहोत जीवे स्वरूप आहे नित्य कृष्णदास. तर आपण सदैव भगवानांचे नित्य सेवक आहोत. तर हा भावामध्ये राहून आपण भगवानांची सेवा केली पाहिजे. मग ह्या दीन भावाने जसे आपण भगवानांचे सेवक आहोत आणि भगवान आपले स्वामी आहेत आणि म्हणून आपण भगवान यांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि असा जो आश्रय आहे तो न घेता जो काली आहे त्यानं असं घृणास्पद कार्य केलंय म्हणून आपल्या पतीने जे कार्य केलंय तर त्याचा त्यांनी खेद व्यक्त केलं आणि त्याचबरोबर नम्रता व्यक्त केली भगवान यांच्या चरणाशी आणि त्यांनी पूर्णपणे भगवान यांचा आश्रय स्वीकारलेला आहे आणि अशा हीन भावामध्ये त्या प्रार्थना करतात भगवान यांना. म्हणून त्यांनी विस्मय व्यक्त केला होता की नेमकं ह्यांचं पुण्यकर्म आहे की पापकर्म की त्यांना दोन्ही पद्धतीने भगवान यांनी एक प्रकारे त्यांच्याशी दोन्ही प्रकारे लीला केलेल्या होत्या. मग आता ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्या विस्मयकारक स्थितीतून पुढे त्या काय म्हणतात पुढे जाऊन त्या काय आपल्या भावना व्यक्त करतात तर तुमच्या चरण कमलांची रज प्राप्त केलेल्या भक्तांना म्हणजे आता ह्या श्लोकावर येऊया आपण म्हणजे सगळ्यांना समजेल की तुमच्या चरण कमलांची रज प्राप्त केलेल्या भक्तांना इंद्रपद किंवा सार्वभौमत्व ब्रह्मपद पृथ्वीवरचं राज्यपद योगसिद्धी किंवा अगदी मोक्ष प्राप्तीची पण आकांक्षा नसते. म्हणजे काय की भगवान यांचे चरण ज्यांना मिळतात भगवान यांच्या चरण कमलांची रज किंवा चरण ज्यांना मिळतात चरण कमलांच्या रज जे आहे तिथे ज्यांना स्थान मिळतं तर त्यांना इंद्रपद म्हणजे इंद्र हे सर्वश्रेष्ठ पद आहे बरं का. आपण सगळ्यांनी आता समजून घेऊया म्हणजे का तर इंद्र म्हणजे कोण तर भगवान यांचे एक प्रकारे ते बंधूच आहेत उपेंद्र हे जे रूप आहे तर भगवान यांचं उपेंद्र रूप म्हणजे तो भगवानांचा अवतार आहे आणि मग त्या अवतारातले भगवान उपेंद्र आणि इंद्र असे दोन बंधू आहेत. तर मग इंद्राचे मोठे बंधू म्हणजे भगवानांचा तो अवतार आहे उपेंद्र या रूपातला म्हणून इंद्र जो आहे तो भगवानांचे बंधू रूपात समजलं जातं. हा सगळ्यांनी थोडासा भाग समजून घेऊया. आता इंद्रपद ज्याला मिळतं त्याच्याकडे भरपूर साऱ्या शक्ती आणि सर्वश्रेष्ठ अशा म्हणजे ज्या आहेत तर त्या भगवानांची वरदान असतात म्हणजे स्वर्गाचा राजा येतो इंद्र आणि त्यामुळं बऱ्याच काही मोठ्या सेवा त्याच्याकडे आहेत. म्हणजे असं इंद्रपद कोणाला मिळतं की जो किंवा ब्रह्मपद कोणाला मिळतं तर तो भगवान यांची म्हणजे अनेक वर्ष उत्तम सेवा करतो. म्हणजे ब्रह्माजींचं जे पद आहे थोडक्यात ते कोणाला मिळतं जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर ज्यांनी 100 वर्ष वर्णाश्रम व्यवस्थेचं पालन तंतोतंत केलेलं असतं वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये एक भक्त म्हणून ब्राह्मण वर्णामध्ये आणि भगवान यांची अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा केलेली असते त्याला ब्रह्माजीचं पद मिळतं. मग असं प्रत्येक पद मिळण्याच्या कॅटेगरीज आहेत म्हणजे ते पद असं सहजासहजी मिळत नाही कुणाला म्हणजे असे भक्त व्हायला सुद्धा म्हणजे अशा हायर कॉन्शियसनेस मधले ते भक्त असतात म्हणजे उच्च कोटीच्या कृष्ण भावनेत असतात ज्याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. म्हणजे या देवता ज्या आहेत त्या भगवानांच्या प्रशासकीय सेवेमधल्या अशा उच्च कोटीच्या अधिकारी आहेत. आध्यात्मिक अधिकारी पण ते असतात भक्त म्हणून. मग इंद्र पद आहे किंवा ब्रह्माजींचं पद आहे किंवा सार्वभौमत्व किंवा पृथ्वीवरचं राज्यपद म्हणजे पृथ्वीचा सम्राट होता इक्ष्वाकू नावाचा राजा होता. मग त्यानंतर त्याच्याच कुळामध्ये भगवान जे आहेत रघु नावाच्या
म्हणजे जे राजे होते तर त्याच्याच भगवान जे आहेत त्याच्याच कुळामध्ये रामचंद्र म्हणून त्यांनी म्हणजे अवतार घेतला. मग आपण पाहिलंय की भगवद्गीतेचा जो इतिहास आपण अभ्यासला जो चौथ्या अध्यायात, तर ते पाहिलंय की भगवद्गीता पृथ्वीवर कशी आली. मग चे चक्रवर्ती सम्राट पृथ्वीचे म्हणजे युधिष्ठिराने हे जे राज्य जिंकलं, तर ते काय बनले, चक्रवर्ती सम्राट बनले पूर्ण पृथ्वी तलावरचे. म्हणजे पृथ्वीवरचं राज्यपद जे आहे तर हे सुद्धा असं सहजासहजी नाही कोणाला मिळत. योग सिद्धी असतात म्हणजे अशा वेगवेगळ्या किंवा मोक्ष सुद्धा सहजासहजी नाही कोणाला मिळत. त्यासाठी सुद्धा त्यांनी भरपूर खडतर तपस्या म्हणजे काय, भगवानांच्या भक्तिमय प्रेमाची सेवा हीच तुमची तपस्या असते. अशी जेव्हा केलेली असते तेव्हाच ते प्राप्त होत असतं. मग असे जे भक्त असतात म्हणजे भगवानांचे उच्च कोटीचे, तर असे जे भक्त असतात तर त्यांना म्हणजे ही वेगवेगळी पद प्राप्त होतात. मग भगवानांचे जे शुद्ध भक्त असतात की ज्यांनी भगवानांची चरण कमलांची रज प्राप्त केली आहे, तर त्यांना असली कुठलीही पद म्हणजे जे आहे तर त्याची अपेक्षा नसते किंवा मोक्षाची सुद्धा म्हणजे जी आहे आवश्यकता नसते किंवा त्यांना लालच नसते किंवा ते इच्छा बाळगत नाही. त्याचं कारण काय आहे की भगवान यांच्या प्रेमामध्ये जे स्थित होतात ते भगवानांच्या चरण कमलाशी असलेली जी रज आहे त्याचा भाग बनून राहतात. अशा भक्तांना भगवान यांच्या चरण कमलांची रज बनून राहायला आवडतं. पृथ्वी महाराजांच्या स्तुतीमध्ये आपण अभ्यासले की आपले जे सर्वश्रेष्ठ वैष्णव मानले जातात म्हणजे कोण असतात, आपले गुरु, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. तर हे भगवान यांच्या चरण कमलांच्या रज जी असते तर तिथं स्वतः नेहमी राहायला म्हणजे त्यांना आवडतं. किंवा असे उच्च स्तरावरचे भगवानांचे भक्त असतात तर त्यांना कुठे राहायला आवडतो, त्यांचा वास कुठे असतो, भगवान यांचे चरण रज जी असते तिथे. आणि म्हणून भगवान यांचे चरण इतके म्हणजे सुमधुर का आहेत, म्हणजे भगवान यांचे इतके सुमधुर चरण आहेत की आपण पाहिलं की माता देवहूती ज्या आहेत त्यांच्या स्तुतीमध्ये कोणाला आठवत असेल तर आपण अभ्यासलं की जेव्हा प्रलय झाला तेव्हा भगवान यांचं वर्णन कसं केलं माता देवहूतीने की प्रलयाच्या वेळेस जे अश्वत्थ वृक्षाचं जे आहे पान तर त्याच्यावर भगवान जे आहे ते बाल रूपामध्ये शैशव रूपामध्ये काय करतात, पहुडलेले आहेत असं त्यांनी पाहिलं. ते तरंगते असं म्हणजे पिंपळाचं पान अश्वत्थ आणि त्याच्यावर भगवान पहुडलेले आहेत. आणि भगवान काय करतात, त्यांनी आपला म्हणजे अंगुष्ठ आपण म्हणतो किंवा अंगठा पायाचा तो आपल्या तोंडामध्ये घातलाय आणि ते चोखतात. भगवान जे आहेत तर त्यांचा जो अंगठा आहे किंवा अंगुष्ठ आपण म्हणतो तर ते आपल्या मुखामध्ये घालून म्हणजे ते काय करतात तर अशा पद्धतीने ते चोखतायत. आणि लहान बाळांना पण आपण पाहतो. तर ते का म्हणजे त्यांना इतका त्याच्यात गोडवा काय आहे तर त्यांच्या चरण कमलाची काय आहे तर अशा वैष्णव भक्तांचा निवास असतो आणि म्हणून ते अत्यंत सुमधुर आहेत चरण कमल भगवानचे. त्याच्यात गोडवा आहे आणि ती रज आहे. तर त्या रज जी आहे तर तिथे असे भगवानांचे उच्च कोटीचे वैष्णव भक्त असतात तर त्यांचा वास असतो. आणि म्हणून भगवान यांचे चरण कमल सर्वांना प्रिय असतात. आपण चरण कमलाची का राहायचं असतं भगवानांच्या, तर उच्च कोटीच्या वैष्णवांचा, अशा सर्वश्रेष्ठ वैष्णवांचा की जे उच्च आध्यात्मिक पदावर असणारे असतात किंवा गुरु असतात त्यांचा वास असतो. भगवानांच्या प्रिय भक्तांचा वास कुठे असतो, उच्च कोटीचे जे सर्वश्रेष्ठ वैष्णव असतात असे भगवानांचे प्रिय भक्त आणि त्यांचा वास चरण कमलाशी असतो. म्हणून भगवानांचे चरण कमल सर्वांना आवडतात आणि भगवान यांना पण आवडतात. आणि त्यामुळे ते काय करतात, आपलं अंगुष्ठ जे आहे ते मुखात घालून ते चोखतात. चोष्य म्हणतो आपण, तर चोषण करतात असं ते जे लीला आहे तर त्याचं कारण हे आहे. आणि त्याचबरोबर चरण कमलाची रज आहे तिथे जे स्थित होतात भगवानांचे भक्त ते कधीही अशा कुठल्याही पदाची अपेक्षा करत नाही. आणि त्याचबरोबर त्यांना मोक्ष सुद्धा तुच्छ वाटतो. म्हणजे भक्ती कशी आहे, मोक्ष लघुता कृत आहे. भक्ती रसामृत सिंधूमध्ये भक्ती कशी आहे, त्याची भक्तीची लक्षणं जी आहेत तर ती आपण अभ्यासली असतील आता सगळ्यांनी, बरेच जण तिसरी लेवल करतात किंवा नसतील करत तरी लक्षात येईल. तर त्याच्यामध्ये आहे का भक्ती कशी शुभदा आहे की क्लेशाग्नी आहे, म्हणजे शुभ सगळे परिणाम देणारी आहे. आनंदामध्ये आपण आनंद रसामध्ये स्थित व्हायला लागतो ना भक्ती मार्गावर आल्यानंतर हळूहळू भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे. त्याचबरोबर भक्ती कशी क्लेशाग्नी, आपली सगळी पापकर्म भक्तीमुळं काय होतं तर जळून जातात. म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवेमुळे काय होतं की अग्नीमध्ये जसं आपण
जसं इंधन घालतो तसं आपलं रोज आपण जे नाम घेतो त्यामुळे काय होतं, तर ते अग्नीमध्ये इंधन घातल्यासारखं होतं आणि आपली सगळी पापकर्म जसं नाम घेऊ आपण, जितके जितके माळा करू तसे आपली सगळी पापकर्म त्यामध्ये जळून खाक होतात आणि आपण शुद्ध व्हायला लागतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला सगळ्या क्लेशातून भौतिक चित्तातली आसक्ती क्लेश आपले सगळे पापकर्म नष्ट झाल्यावर गळून जातात ना, त्या सगळ्या क्लेशातून ती मुक्त करणारी जी क्लेशाग्नी आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे बरीच अशी भक्तीची लक्षणं आहेत, त्यातली अति महत्वाची मी इथे जे आपल्याला आवश्यक आहेत समजून घेण्यासाठी ती चर्चा करते. तर मोक्ष जे आहे, तर ती लघुताकृत म्हणजे काय की मोक्षाला सुद्धा तुच्छ समजणारी अशी भक्ती आहे. मग अशाच पद्धतीचे भक्त असतात, जे शुद्ध भक्त असतात किंवा जे भगवान यांच्या चरण कमलांची रजप्राप्त जन होते भक्त असतात ना, ते अशाच पद्धतीचे असतात की त्यांना मोक्ष हा तुच्छ वाटतो. म्हणजे मोक्ष प्राप्ती ही सुद्धा तुच्छ वाटते किंवा मोक्ष प्राप्तीची सुद्धा आकांक्षा असते. जे धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ सांगितले त्याच्या पलीकडे पंचम पुरुषार्थ म्हणजे काय, भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा आणि भगवत प्रेमामध्ये आपण स्थित होणे. त्यांना पंचम पुरुषार्थ जो तो प्रिय असतो. म्हणजे काय, मोक्ष सुद्धा त्यांना नको असतं आणि त्यांना पंचम पुरुषार्थ म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा आणि त्याद्वारे भक्तीमध्ये म्हणजे भगवान यांच्या स्थित होणं म्हणजे प्रेमाभक्तीमध्ये स्थित होणं हा पंचम पुरुषार्थ आहे. मग असे जे भक्त असतात त्यांना भगवत प्रेमामध्ये स्थित व्हायचं असतं आणि म्हणून त्यांना मोक्ष जो आहे तो मोक्ष प्राप्ती जी आहे तर ती सुद्धा तुच्छ वाटत असते. आणि हे सगळं नागपत्नी सांगतायत, म्हणजे त्या सुद्धा किती उच्च कोटीच्या भक्त असतील पहा, हे सगळं जाणतात. एखादा भक्तच जाणतो ना, म्हणजे दिव्य स्तरावर जेव्हा भगवानांची सेवा करणारा भक्त असतो ना, त्यालाच भगवान यांच्याविषयी तत्वतः जाणता येतं किंवा त्यालाच ज्ञान असतं. म्हणजे हे सगळं त्या जाणतायत आणि म्हणून त्या आपल्या भावना व्यक्त करतायत. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. माताजी 38 श्लोक वाचूया आपण. येस माताजी. हरे कृष्ण. तदेश नाताय दुरापमन्यैः तमोजनी क्रोधवशोऽप्यहीशः संसारचक्रे भ्रमतः शरीरिणः यदिच्छत स्याद्विभव समक्षः. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी, खूप सुंदर वाचन केलं. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया की ह्या श्लोकामध्ये काय सांगतायत आता या नागपत्नी की भगवान जे आहेत तर त्यांना त्या आता आपलं म्हणजे आपले जे स्वामी आहेत किंवा आपले जे पुरुषोत्तम भगवान जे आहेत म्हणजे अखिल ब्रह्मांडाचे जे स्वामी आहेत असे, तर त्यांना ते पूर्ण शरण गेले जातात आणि त्या दीन भावामध्ये ते त्यांना काय संबोधन वापरतात पहा, प्रत्येक वेळी वेगळं संबोधन आहे. तदेश नाथाप असं संबोधन आहे. म्हणजे हे नाथ, नाथ म्हणजे कोण, तर संपूर्ण म्हणजे आपण भगवान जगन्नाथ म्हणजे संपूर्ण जगाचे नाथ, मग तसे अखिल ब्रह्मांडांचे नाथ असलेले जे भगवान आहेत तर त्यांना ते शरण गेलेत आणि त्या काय म्हणतात की या सर्पराज म्हणजे सर्पांचा राजा असलेला सर्पराज कालिया जो आहे त्याचा जन्म जरी तमोगुणी असला आणि तो क्रोध नियंत्रित असला तरी त्याने इतरांसाठी दुष्प्राप्य असणारी तुमची चरणरज प्राप्त केलेली आहे आणि कामनांनी भारलेले आणि म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटून गेलेले देहधारी जीव सुद्धा जेव्हा तुमची चरण धूळ प्राप्त करतात तेव्हा सर्व भौतिक ऐश्वर्य प्रत्यक्षात त्याच्या पुढे हात जोडून उभी राहतात. तर भगवान यांचे चरण धूळ प्राप्त झाल्यानंतर काय घडतं याचं महत्व किंवा काय प्राप्ती होते, भगवान यांच्या चरण कमलांशी जे म्हणजे जे चरण कमलांशी भगवान यांच्या जातात आश्रयाला आणि त्याचबरोबर भगवानाचे चरण प्राप्त करतात त्यांना काय प्राप्ती होते, का त्यांना ती लालसा असते म्हणजे भगवानाचे चरण किंवा चरण रज मिळावे एखाद्या भक्ताला, त्यामागचं जे एक प्रकारचं गुपित आपण तर या श्लोकातून आता आपण उलगडून ते अभ्यासणार आहोत. तर बद्ध जीव आपल्यासारखं कसा असतो, मायेच्या जंजाळामध्ये सतत गुरफटलेला असतो की नाही, ही इच्छा ती इच्छा असंच त्याचं चाललेलं असतं आणि मग जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये जितकी आपली इच्छा तितकी जन्म आणि त्यानुसार आपण जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये विविध योनी आणि शरीरातून सतत प्रवास करत असतो. आता अशा जीवाला
परमसत्याचा साक्षात्कार होणं म्हणजे फार मोठी दुर्लभ गोष्ट आहे. परमसत्य म्हणजे कोण? भगवान. त्याचा साक्षात्कार म्हणजे काय? आत्मसाक्षात्काराच्या स्थितीला जेव्हा एखादा भक्त जातो तेव्हाच त्याला भगवानाची शरण रस प्राप्त होते. आणि इथे तर कालियाचा जन्म तमोगुणी म्हणजे सर्पयोनी कशी आहे? तमोगुणी योनी. भगवान जे आहेत तर यांचे जे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे जे आता हे सगळे सुपुत्र आपण म्हणू, तर ती निर्मिती कशी झाली या खोलात आपण जायला नको. फक्त आपण समजून घेऊया की सर्पयोनी म्हणजे काय? तर भगवान यांचे हे तमोगुणातून उत्पन्न झालेले म्हणजे सर्पयोनी जी आहे तर ही कशी आहे? तमोगुणी आहे. म्हणजे सर्पयोनी ही तमोगुणामध्ये येते. तर अशा पद्धतीनं तो सर्पराज कालियाचा जन्म जरी तमोगुणातून झालेला असला आणि तो त्याचा जो आहे तर तो नियंत्रित असला जरी तरी इतरांसाठी म्हणजे जी दुष्प्राप्य म्हणजे इतरांना कधी मिळूच शकणार नाही दुष्प्राप्य म्हणजे तर अशी चरण रज त्याला मिळाली तुमची त्यांनी ती प्राप्त केली. आणि नाहीतर काय होतं की कामना म्हणजे वेगवेगळ्या इच्छा आसक्ती आपल्या इतक्या असतात, इतक्या भरलेली आपली हृदय आहेत की त्यामुळे आपण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटूनच जातो. आपल्यासारखा देहधारी जीवात्मा. देहधारी जीव म्हणजे काय? आपल्यासारख्या जीवात्म्याला हे जे शरीर मिळाले, प्रत्येकाला वेगवेगळं शरीर मिळालंय की नाही. देहधारी जीव म्हणजे आपल्यासारख्या म्हणजे जो जीवात्मा आहे त्याला वेगवेगळे शरीर मिळालेले असतात, तर त्यांना म्हणायचं देहधारी जीव. हा शब्द जिथे तिथे आपण भागवतात भगवद्गीतेत अभ्यासतो. असा जो जीवात्मा आहे तर आणि त्यातही पुन्हा मनुष्य योनी म्हणजे ती तर म्हणजे दुर्मिळच आहे. म्हणजे देहधारी जीव तर सगळेच आहेत वेगवेगळे देह मिळालेले, पण त्यातही मनुष्य जन्माचं म्हणजे वैशिष्ट्य काय? मनुष्य जन्म किंवा मनुष्य योनीमध्ये आल्यावर काय होतं तर तिथे त्याला बुद्धी प्रदान करतात भगवान की ज्याद्वारे तो आपलं कर्म बदलू शकतो. हो की नाही. मग असा जो देहधारी जीव आहे म्हणजे तो मनुष्य तर म्हणजे त्याला चरणधूल प्राप्त होणं तर फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण महत्व समजून घेऊया. मग आता हा तर एक सर्पयोनी मधला सर्प आहे आणि ह्याला तुमच्या चरणांची रज प्राप्त झालेली आहे पहा. म्हणजे देहधारी जीव जे असतात सगळे ते कामनामध्ये गुरफटलेले असतात. म्हणजे पशुयोनी म्हणजे जी काय आहे म्हणजे या निम्न योनी आहेत इथे काय आहे तर आहार, निद्रा, भय, मैथुन म्हणजे एवढे चारच गोष्टी म्हणून त्यांना आपण पशुयोनी म्हणतो किंवा सरीसृप म्हणजे हे सगळे निम्न योनी आहेत. पशुयोनी, निम्न योनी ह्या सगळ्या सरपटणारे प्राणी वगैरे. तिथे फक्त काय आहे त्या भोग योनीच आहे. आणि तिथे काय आहे भोग योनी म्हणजे काय की वेगवेगळे भोग त्या फक्त भोग म्हणजे जे आहेत तर ते भोगू शकतात. पण आपलं कर्म कुठलंही ते करू नाही शकत. ते कर्म करण्याची सुविधा फक्त मनुष्य देहामध्ये किंवा मनुष्य योनीमध्येच आहे बा. आपलं कर्म बदलू शकतो आपण. तर ह्या सगळ्या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटून गेलेले आहेत सगळे जीव आणि त्यांना चरण धुल म्हणजे आता या निम्न योनीना तर प्राप्त करणं शक्यच नाहीये. आणि मग मनुष्य जन्मात येऊन सुद्धा जर आपण आपल्या जीवनाचं अंतिम उद्देश काय? भगवत प्राप्ती, भगवत प्रेमाची प्राप्ती करणे हे न जाणता इंद्रिय तृप्तीच करत राहिलो तर आपणही अशा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये गुरफटून राहतो. म्हणून काय म्हटले मायेच्या जंजाळात बद्ध जीव असा गुरफटलेला असतो आणि त्याला मुक्त म्हणजे करून परमसत्याचा साक्षात्कार होणं म्हणजे भगवत प्रेमामध्ये तो स्थित होणं थोडक्यात परमसत्याचा साक्षात्कार म्हणजे हे फार म्हणजे दुर्लभच गोष्ट आहे. आणि हे दुर्लभच वरदान आहे कालियाला म्हणजे मिळाले ते. आणि कालियासारख्या सर्प योनीमध्ये म्हणजे अशा योनीमध्ये असलेल्या म्हणजे या निम्न जीवाला तमोगुणामध्ये स्थित असलेल्या हे दुर्लभ वरदान मिळालं की काय की त्याला चरणरज मिळाली भगवान यांची. आणि त्यामुळे काय झालं की त्याचा उद्धार झाला एक प्रकारे. म्हणजे भगवान यांनी व्यक्तिशः त्याच्या फणावर नृत्य केलं. तर भगवान यांना आपण कसं जाणतो 10व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या भगवान यांच्याविषयी श्लोक येतो पहा. परम पवित्र परम धाम असं श्लोक आहे पहा. किती शब्द आहे. तर भगवान यांच्या शरीराचा ज्यांना स्पर्श होतो म्हणजे भगवान यांचा ज्यांना स्पर्श होतो तो परम पवित्रच होऊन जातो. तिथं काही अपवित्र राहतच नाही. इतके भगवान शुद्ध आहेत. भगवान कसे पवित्र आहेत. परम पवित्र म्हटलं जातं. सर्वश्रेष्ठ पवित्र असे कोण आहेत? भगवान आहेत. म्हणजे सर्वात पवित्र असे. मग भगवान यांचे चरण स्पर्श झालेले आहेत त्याला. हा जो काली आहे त्याला. आणि त्यामुळे तो कसा झालाय पवित्र तर झालाच आहे. पण त्याला हे नृत्य करून भगवान यांचं जे चरण कमल मिळाले भगवान यांच्या नृत्यामुळं त्या चरण कमलांची जी रज प्राप्त झाली त्याद्वारे काय झालं त्याचा उद्धारच झाला एक प्रकारे. म्हणजे वरदान मिळाल्यासारखंच आहे. म्हणजे
एखाद्या बद्ध जीवाच्या मस्तकावर नृत्य करण्याचं वरदान म्हणजे कोणाला मिळालं असतं का? म्हणजे आपण विचार केला तर बिलकुल नाही, हो की नाही? पण ह्याला जो काली आहे ह्याला सर्पयोनी मिळाल्यामुळे काय झालं, त्याला ते सौभाग्य मिळालं की भगवान यांनी त्याच्या म्हणजे असंख्य फणे आहेत त्याच्यावर नृत्य केलं आणि त्यांची चरणरस त्यामुळे त्या कालियाला प्राप्त झाली. मग आपण समजून घेऊया की आपण भगवान यांची चरणरज म्हणजे भगवान यांचे जे प्रतिनिधी म्हणजे आध्यात्मिक गुरु जे असतात तर त्यांच्या माध्यमातून प्राप्त करू शकतो. यासाठी आपल्या जीवनामध्ये गुरु हवे. पण इथे कालिया जो आहे त्याला प्रत्यक्ष भगवान यांची चरणरज प्राप्त झाली. मग ह्याच्यासारखा म्हणजे भाग्यवान जीव असेल का पहा. म्हणजे सगळी बहुतेक म्हणजे जी ऐश्वर्य आहेत ती असा जो भक्त असतो की ज्याला चरणधूळ प्राप्त झालेली असते त्याच्यापुढे हात जोडून उभी राहतात. खर तर त्याला त्या भौतिक ऐश्वर्यामध्ये आसक्तीच राहिलेली नसते जेव्हा भगवानांची चरणधूल प्राप्त होते. म्हणजे ज्याला भगवानांची चरणधूल प्राप्त झाली आहे आणि तो भगवत प्रेमामध्ये स्थित झालाय त्याच्या पुढे ईश्वर ऐश्वर्य भगवान जेव्हा त्याच्या जीवनात येतात भगवत प्रेमामध्ये जेव्हा एखादा जो भक्त आहे स्थित होतो त्याच्या पुढे भगवान त्याच्या जीवनामध्ये येतात त्याच्या हृदयामध्ये ते उपस्थित असतात पण त्याचं अस्तित्व त्याला जाणवत नसतं. पण जेव्हा तो शुद्ध बनतो भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे तेव्हा भगवान जे आहेत तर ते त्याच्यावर काय करतात कृपा करतात आणि भगवानाची चरणधूल जेव्हा त्याला प्राप्त होते तर त्यावेळेला त्याला या भौतिक सगळी सुख भगवान येतात म्हणजे त्यांची कृपा करतात त्यांचं भगवत प्रेम मिळतं आपल्याला म्हणजे काय त्यांचे षडैश्वर्यसह भगवान असतात तिथे उपस्थित. म्हणजे त्याच्या पुढे सगळी भौतिक सुख करत हात जोडून उभी असतात. जशी पृथ्वी महाराजांसमोर उभी होती अमरीश महाराजांसमोर होती पण ते कोण होते भगवानाचे उच्च कोटीचे भक्त होते. प्रल्हाद महाराज ध्रुव महाराज कितीतरी आपल्याला उदाहरणं सांगता येईल. ध्रुव महाराजांनी सुद्धा कामना केली होती की त्यांना राज्य मिळावं पण जेव्हा भगवान यांचं दर्शन झालं तेव्हा त्यांना म्हणजे पश्चाताप झाला की म्हणजे माझ्या हातून ही चूक घडली मला आता काहीच नको म्हणाले ते मी पूर्ण संतुष्ट झालो. म्हणजे काय की ज्यांना भगवानांची चरणरज मिळते भगवानांची कृपा मिळते त्या स्वरूपात म्हणजे भगवान यांचं प्रेम मिळतं प्रेम प्राप्त होतं त्यांना कुठलीच खरं तर कामना राहत नाही. हे आपण आधीच्या श्लोकात अभ्यासलं. मग कालियासारख्या भक्ताचं म्हणजे भक्त म्हणता येणार नाही पण म्हणजे भक्तच होता तो एक प्रकारे भगवान यांचा. पण ह्या जन्मामध्ये कोण आहे तो ह्या ज्यामध्ये कालिया दमन लीला आहे तर तिथे तो सर्प आहे. तर ह्या सर्पाचं केवढं मोठं सौभाग्य आहे की त्याला भगवानांची चरणरज प्राप्त झाली की ती मनुष्य जन्मात प्राप्त करायला आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या चरणांशी जावं लागेल आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला चरणरज प्राप्त होते. म्हणजे एवढं सोपं नाहीये. म्हणजे गुरूंची कृपा प्राप्त करणं आणि गुरूंना संतुष्ट करणं गुरु संतुष्ट तर कृष्ण संतुष्ट आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिमय प्रेममय सेवा करून म्हणजे गुरूंची मार्गदर्शन मिळवण्यासाठी गुरूंना आधी संतुष्ट करावं लागेल गुरु कृपा प्राप्त करायला लागेल. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हा जो श्लोक आहे की नाही म्हणजे काय गुरूंच्याकडे जा आधी तुम्ही त्यांना शरण जा त्यांची सेवा करा भरपूर नम्रतेने मग त्यांना प्रश्न विचारा म्हणजे ते ज्ञान देतील मग त्यामधल्या मग तुम्ही नम्रतेने प्रश्न विचारून शंका तुमच्या ज्या आहेत तर त्या विचारून घ्या. पण यासाठी आधी काय करायला लागेल त्यांना शरण जावं लागेल त्यांची सेवा करायला लागेल. मग संतुष्ट होऊन तुमच्या सेवेने संतुष्ट होऊन गुरु तुम्हाला तुमच्यावर कृपा करतात त्यांच्याकडे जे काही आहे ते ज्ञान सगळं तुम्हाला ते मोकळ्या हाताने सडल हाताने देतात आणि ते काय करतात तुम्हाला भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवान यांच्या चरणाशी कसं घेऊन जाता येईल यासाठी मार्गदर्शन करतात आणि अशा पद्धतीने आपण भगवत चरणांची रजे प्राप्त करू शकतो. पण अशी म्हणजे इतकी मनुष्य देहामध्ये ही चरणरज प्राप्त करणं दुर्मिळ आहे आणि मग अशी जी चरणरज आहे तर ती प्रत्यक्ष कालियाला प्राप्त झाली आणि असं चरणरज जेव्हा प्राप्त होते त्यावेळेला आपल्यासारखा जो जीव आहे किंवा कुठलाही जीव तो दुःख किंवा अज्ञान जे आहे तर त्यापासून शाश्वतरित्या मुक्त होतो आणि भगवंत आम्हाला जायला प्राप्त होतो. म्हणजे पहा आपल्याला दुःख म्हणजे काय की दुःख म्हणजे भौतिक जगतातलं दुःख नव्हे तर हे सगळे भगवान यांच्यापासून आपण दूर आलेलो आहोत या पृथ्वी लोकावरती. म्हणजे भगवान जे आहेत ते आपल्या भगवत धामामध्ये परमधाम म्हणतो आपण किंवा गोलोक वृंदावन तिथे भगवान हे आपल्यासारख्या सुपुत्रांचे म्हणजे आपले परमपिता म्हणून अक्षरशः म्हणजे आपल्या जिथे वाट पाहत असतात आपण त्या लोकातून आपण कुठे आलो आहोत इथे आलो आहोत विद्रोह करून इथे आलो आहोत पृथ्वी लोकावर. एक प्रकारे आपण म्हणतो ना की एखादा कैदी असतो तो तुरुंगात जातो शिक्षा भोगण्यासाठी
त्याच्या घरातले सगळे त्याचे माता पिता जे असतात ते वाट पाहत असतात की आपला मुलगा शिक्षा संपवून कसा परत येईल घरी, है ना, आणि उत्तम प्रकारे जीवन जगेल. मग तसंच आहे आपलं. आपण पृथ्वी लोकावरती म्हणजे पृथ्वी जे आहे, पृथ्वी लोक म्हणजे थोडक्यात काय आहे तर तुरुंगवास असल्यासारखंच आहे. आणि ते मग ह्या तुरुंगाचा अधिकारी कोण आहे? मायाशक्ती आहे. आणि मग आपण पाहतो कैदी जो असतो तो तुरुंगात कैद्याचे कपडे घालून घालून जातो की नाही. आपले जे सामान्य जीवनातले कपडे आहेत ते त्याला काय करायला लागतं, ते घालून चालत नाहीत. तर त्याला काय करायला लागतं, तर आपले जे कैदी कैदी क्रमांक असे जे कपडे असतात कैद्याचा वेश परिधान करून. मग तसंच आहे इथं पृथ्वी लोकावर आपण जीवात्मे म्हणून अत्यंत शुद्ध आहोत. आपलं स्वरूप स्थिती कशी आहे, आपण भगवानांचे शुद्ध म्हणजे काय आहोत, आध्यात्मिक असे स्फुल्लिंग असे आहोत. आणि आणखी भगवान यांच्यासारखंच आपलं म्हणजे जो आहे आत्मा तो कसा आहे, आध्यात्मिक आहे. मग ही वास्तविक स्थिती आहे. पण आपल्याला या पृथ्वी लोकात आल्यावर काय होतं, आपण दंडित होतो आणि इथे येतो. आणि त्याद्वारे काय होतं की आपण इथला वेश परिधान म्हणजे आपल्याला हे शरीर जे मिळतं ते कैद्याचे कपडे असल्यासारखेच आहे. आणि मग आपली शिक्षा भोगून जेव्हा जातो, आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला आलो, मायाशक्ती आपल्याला दंडित करते. आपली जी वेगवेगळी कृत्य असतात त्यानुसार, आपली कर्म असतात त्यानुसार. मग जेव्हा आपण पुन्हा भगवत धामात जातो तेव्हा कैदी काय करतो, आपला गणवेश उतरवून ठेवतो आणि पुन्हा म्हणजे चांगल्या वर्तनाचा दाखला लागतो त्याच्यासोबत. मग त्याने थोडीफार शिक्षा माफ होऊ शकते. मग तसं गुरु आपल्या जीवनात येतात, आपल्याकडून भक्तिमय प्रेममय सेवा जी आहे तर ती करून घेतात. आपल्याला ते ज्ञान प्रदान करतात, आपल्याला कृपा करतात. त्यांचं प्रेम आणि कृपेद्वारे आपण भगवानाच्या चरणांशी जाऊ शकतो. मग अशा पद्धतीने कैद्याचं वर्तन सुधारलंय. मग कैद्याने चांगल्या प्रकारे त्याचा जो कार्यकाल आहे तो पूर्ण केलेला आहे असं सगळं जेव्हा होतं तेव्हाच त्याची शिक्षा थोडीशी फार तर माफ होते, किंवा ती शिक्षा पूर्ण करून शिक्षेच्या कालावधी पूर्ण होऊन त्याला म्हणजे त्या कारावासातून बाहेर पाठवलं जातं, मुक्तता केली जाते. हो की नाही. तसंच आहे आपलं. म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण ह्या बद्ध जीवनातून मुक्त होऊ शकतो आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आपल्या मूळ आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे आणि त्याद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. मूळ आध्यात्मिक देह आहे आपला जीवात्मा म्हणून. आता त्याच्यावर आपली काय आवरण आहे, सूक्ष्म देह जो आहे तो आपला भौतिक आहे आणि तो कसा आहे तर दूषित आहे, प्रदूषित आहे आणि कर्मांची त्याच्यावर धूळ आहे साचलेली. आणि ही सगळी नष्ट होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, नामाचा धगधगता जो अग्नी आहे तो तेवत ठेवायला लागेल. तेव्हा काय होईल, त्यामध्ये आपली सगळी पापकर्म असे धडाधड आग लागली की तिथे सगळ्या घरातल्या वस्तू सगळं सगळं धडाधड पडायला सुरुवात होतं आणि जळायला सुरुवात होतं. आपण पाहिले एखाद्या घराला कशी आग लागते. अशा पद्धतीने आपली सगळी पापकर्म तिथं जे आहेत ती पडायला सुरुवात होतात आणि नष्ट व्हायला त्या अग्नीमध्ये ती वेगवेगळी पापकर्म आपली जी आहेत तर ती नष्ट होऊन खाक व्हायला सुरुवात होतात. आणि मग आपल्याला एक शुद्ध स्वरूप हळूहळू भगवत सेवेद्वारे प्राप्त होऊ शकतं पहा. म्हणजे जसं सोनं असतं ते मुशीतून गेल्यानंतर म्हणजे तापत्या मुशीतून गेलं की ते कसं चमकायला लागतं, तसं मग आपला आध्यात्मिक देह आपल्याला प्राप्त होतो. ह्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण काय होतो, सोन्याला जसं मुशीतून तापवलं जातं ना तसं आपल्याला भक्ती सेवेद्वारे आपण काय होतो, आपले सगळे अनर्थ असतात त्याची निवृत्ती होते आणि आपण शुद्ध भक्तीमध्ये हळूहळू स्थित होत असतो. मी अगदी थोडक्यात ही वर्णन करते प्रोसेस की सगळ्यांना लक्षात येईल. आणि ह्या सगळ्यातून काय होतं, आपण शाश्वत दुःख म्हणजे काय, भगवान यांच्यापासून विरहाचं दुःख आहे की आपण भगवान यांच्यापासून अशा इतक्या दूरच्या लोकात आलो आहोत. आपलं खरं मूळ घर ते आहे भगवत धाम. आणि भगवान यांच्यापासून आपण म्हणजे विरहात आहोत. म्हणजे भगवान यांचा संग सोडून आपण इथं अशा दुःखमय क्लेशमय म्हणजे दुःखालय शाश्वतम म्हटलंय याला, हे भौतिक प्रकृती मधलं आपलं जीवन. इथे आपण हे दुःखालय शाश्वतम आहे, इथं काही शाश्वत नाही, क्षणाक्षणाला धोके आहे. अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथे आपलं जीवन काढत आहोत. आणि तो विरह ते आणि दुःख तर आहे, शारीरिक क्लेश मानसिक सगळ्या स्तरावरचे आपण 3 ताप तर भोगतोच आहोत. पण त्याचबरोबर भगवान यांच्यापासून विरहाचं पण दुःख आहे आपल्याला आणि अज्ञान आहे, आपल्याला माहिती नाही. आपण या लोकात आलो पण आपल्याला म्हणजे भगवत भक्त भेटले नाहीत, कुणी वैष्णव भक्त किंवा आपल्याला आपल्या जीवनात गुरु नाही आले आणि त्यामुळे आपण अज्ञानामध्येच राहिलो आणि मग पुन्हा पुन्हा इंद्रिय तृप्ती करत राहिलो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात आपण अडकत राहिलो. पण असे जे भक्त आहेत त्यांच्या जीवनात जेव्हा गुरु येतात, म्हणजे असे किती जन्म आपले गेले असतील पहा, की आपल्या जीवनामध्ये इस्कॉन आलं, आपल्या जीवनामध्ये इस्कॉन मेंगलोर आलं, त्यातही पुन्हा आणि परमपूज्य नामनिष्ठदास प्रभूजींच्या सारखे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शक आपले शिक्षा गुरु आपले जे आहेत भक्त झाले. आणि त्याचबरोबर
गुरु महाराजांसारखे आपले दीक्षागुरु आले, म्हणजे केवढं मोठी कृपा आहे पहा कृष्णाची. म्हणजे हे खूप सोपं नाहीये किंवा हे खूप म्हणजे अगदी सहज प्राप्त होणारं नाहीये. म्हणजे याचं गांभीर्य आपण लक्षात घेऊया की एखाद्याच्या जीवनामध्ये गुरु यायला आणि कृष्ण यायला म्हणजे त्याची अनेक जन्मांची भक्तिसेवा असते आणि अनेक जन्म म्हणजे त्यांनी कृष्णाची सेवा केलेली असावी लागते. आपण पाहिलं 32वा जो श्लोक होता त्याचा अर्थ होता ही जी स्तुती सुरू झाली तेव्हा, तर तेव्हाच भगवान जे आहेत ते प्राप्त होत असतात. तर किंवा अनेक जन्म जातात आणि मग ज्या जीवनामध्ये भक्तियुक्त कर्म केलेलं असतं अशा अनेक जन्म जेव्हा होतात की तिथून पुढचं आध्यात्मिक कार्य भक्तियुक्त कर्म जेव्हा होतं आणि जेव्हा आपण पात्र होतो कृष्ण सेवेला, त्याच वेळी मुखामध्ये आपल्या नाम येतं, आपल्या जिभेमध्ये जिभेवरती नाम येतं. म्हणजे कृष्ण त्यांच्या अंतरंग शक्तीचं काय करायला लागतात, नृत्य करायला लागतात. जिथं आपल्या जिभेवर नाम येतं भगवान यांचं हरी नृत्य करतात आणि त्याच वेळेला आपल्या म्हणजे वेगवेगळ्या जे आपल्या भक्तिमय प्रेममय सेवा आहेत त्याद्वारे आपण आध्यात्मिक कर्म करतो, भक्तियुक्त कर्म करतो आणि त्याद्वारे हळूहळू प्रगती करून जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्या जीवनात गुरु येतात आणि मग आपल्याला म्हणजे काय होतं, गुरूंचं मार्गदर्शन मिळतं, आपल्याला दीक्षा मिळते पहा. हे गुरूंचं महत्व आणि हे सगळं नागपत्नी जाणतात. म्हणजे एवढे सहज सोपं नाहीये एखाद्याला चरण धूळ मिळणं. म्हणजे गुरु आल्यानंतर सुद्धा आपल्याला त्यांची कृपा होऊन भगवानाची चरणधूळ मिळणं हा फार मोठा लांबचा टप्पा आहे. अनर्थ निवृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनर्थ निवृत्ती होण्याचा काळ हा वेगळा असतो. म्हणजे हृदयातलं सगळं कल्मश, सगळे अनर्थ नष्ट होऊन भगवत प्रेमामध्ये स्थित झाल्यानंतर आपल्याला भगवानाची चरणधूळ प्राप्त होऊ शकते. म्हणजे भगवत प्रेमामध्ये स्थित होणे म्हणजे काय, भगवानाचे चरण कमलांशी नेऊन भगवानाचे चरणधूळ आपल्याला प्राप्त होण्याचं कार्य करणारे माध्यम म्हणजे गुरु असतात. म्हणजे केवढा मोठा टप्पा आहे, यात सुद्धा आपले हजारो लाखो जन्म जाते पहा, आपल्याला माहिती नाही. म्हणजे इतकं हे दुर्लभ आहे आणि अशा दुर्लभ या गोष्टी असताना कालियाला थेट भगवानाची चरणधूल प्राप्त झाली पहा आणि त्याचं केवढं मोठं सौभाग्य आहे. आणि त्याद्वारे म्हणजे त्याला भगवत धामामध्ये सुद्धा तो म्हणजे सामील व्हायला किंवा भगवत धामामध्ये प्रवेश करायला सुद्धा तो पात्र ठरला पहा. मग इतकं मोठं त्याचं सौभाग्य आहे. पण त्यांनी कशा पद्धतीने व्यक्त केला की हा योग आहे, हा दुर्लभ योग आहे किंवा ही दुष्प्राप्य गोष्ट आहे. आणि या कालिया जरी तमोगुणी असला आणि सर्पयोनीतला असला, त्याला क्रोध असला तरी त्याचा क्रोधावर नियंत्रित पण आहे त्याचा, क्रोध आहे पण नियंत्रित क्रोध आहे त्याचा. म्हणजे असा क्रोध युक्त तो असला तरी सुद्धा तुमची चरण कमलांची रज मिळाली, मग हे केवढी म्हणजे दुर्मिळ गोष्ट त्याला मिळाली आणि अशा पद्धतीने तुमची एक प्रकारे कृपाच झाली अशा बद्ध देहधारी जीवावर. अशा पद्धतीने त्या भगवान यांची स्तुती करतायत पहा. म्हणजे केवढी मोठी ही कृपा आहे म्हणजे, आणि ही कृपा मिळणं सुद्धा केवढी मोठी गोष्ट आहे. अशा पद्धतीने त्या ह्या 2 श्लोक हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, माझा आवाज येतो ना ऐकू? हरे कृष्ण माताजी येतोय माताजी, आवाज येतोय. माताजी श्लोक वाचा. येस. नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने भूतावासाय भूताय परया परमात्मने. हरे कृष्ण. कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की इथे या श्लोकामध्ये काय म्हणतात कालिया जे आहेत नागाच्या पत्नी, की हे भगवान आमचे तुम्हाला नमन असतो. परमात्म्याच्या रूपाने अखिल प्राणीमात्रांच्या हृदयांतरी स्थित असून सर्वव्यापी सुद्धा आहात. तुम्ही सर्व सृष्ट भौतिक घटकांचे मूळ उगमस्थान असून त्यांच्या निर्मितीच्याही पूर्वीपासूनच अस्तित्वात आहात. तुम्ही संपूर्ण अस्तित्वाचे मूळ कारण आहात. तरी तुम्ही सर्व भौतिक कारण आणि परिणामांच्या पलीकडे स्थित आहात. आता हा जो श्लोक आहे, हा श्लोक जो आहे तर त्याचं महत्व फार आहे. या स्तुतीमधला हा सर्वात महत्वाचा श्लोक आहे आणि या श्लोकाचं महत्व असं आहे की
उच्चारण करणारा जो उच्चार करताय आणि श्रोता यांना दिव्य आनंद मिळतो आणि भगवान याची कृपा मिळते बरं का. तर हा श्लोक जो आहे तो म्हणजे खूप उच्च स्वरात त्याचा उच्चार आपण केला तर त्याचा जो आनंद आहे तो आपल्याला प्राप्त होतो. माताजी पुन्हा एकदा हा श्लोक वाचाल, तुमच्यासोबत आम्ही सगळे म्हणतो आणि आपण तो आनंद घेऊया सगळ्यांनी मिळून. जी सगळ्यांनी आपला माताजी. माईक अनम्यूट करा. माताजी त्यांचे माईक अनम्यूट केलेत तरी चालेल. अनम्यूटच आहे माताजी सर्वजण. अनम्यूटच आहे. आपण लाभ घेऊया सर्वजण माझ्या मागे मागे बोला. माताजींच्या पाठीमागे घेऊया. नमस्तुभ्यं भगवते नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने पुरुषाय महात्मने भूतावासाय भूताय भूतावासाय भूताय परया परमात्मने परया परमात्मने पुन्हा एकदा नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने भूतावासाय भूताय परया परमात्मने भूतावासाय भूताय परया परमात्मने. हरे कृष्णा. थँक्यू माताजी. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद सगळ्यांना. असा तो उच्च स्वरात म्हटला की त्याची आपल्याला म्हणजे एक दिव्य आनंदाची अनुभूती येते आणि भगवान यांची ही कृपाच आहे की पहा इथे तात्पर्यामध्ये हा उल्लेख आहे. तर कुमुद माताजींच्यामुळे आपल्याला हे सौभाग्य लाभलं त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद. आणि आपण सगळ्यांनी मिळून हा आनंद असाच घेत राहूया. आता इथे आपण समजून घेऊया की काय नागपत्नी म्हणतात की आमचे तुम्हाला नमन असतो म्हणजे अंतरापासून म्हणजे आपण म्हणतो ना बाय हार्ट शब्द वापरतात सगळे तर तसं म्हणजे पूर्ण आपल्या हृदयापासून आपण जो नमस्कार करतो तर तसा आमचे तुम्हाला नमन असतो. तुम्ही परमात्म्याच्या रूपाने सगळ्या अखिल प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये उपस्थित आहात. परमात्मा म्हणून भगवान जे आहेत तर ते सगळ्यांच्या हृदयामध्ये उपस्थित असतात. हे आता आपण सगळेजण जाणतो हो की नाही. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये म्हणजे अगदी अणुच्या अंतरात देखील चर सगळ्या गोष्टीमध्ये भगवान परमात्मा स्वरूपामध्ये उपस्थित असतात आणि त्यामुळे ते कसे सर्वव्यापी सुद्धा आहेत. म्हणजे सगळ्या शरीर योनीमध्ये पण आहेत ते उपस्थित आणि त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये पण उपस्थित आहेत हो की नाही. तर अशा पद्धतीने भगवान जे आहेत ते सगळीकडे उपस्थित आहेत. मग आता पुढे त्या काय म्हणतात की सर्व सृष्ट भौतिक घटकांचे मूळ उगमस्थान मूळ उगमस्थान असूनही त्यांच्या निर्मितीच्याही पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. म्हणजे त्यांची जी निर्मिती म्हणजे आपण जे सगळे भौतिक घटक जे आपण पाहतो इथे डोंगर दऱ्या सगळे म्हणजे हे जे काय पाहतो आपण वृक्ष लता वेली सगळे हे सगळे म्हणजे जे भौतिक सगळे जे आहेत किंवा सृष्टीमध्ये जे काही घटक आपल्याला दिसतात तर ह्या सगळ्यांचं सुद्धा उगमस्थान कोण आहे भगवानच आहे. आणि सृष्ट म्हणजे भौतिक घटकांचे म्हणजे त्याच्यात सगळं आलं आहे तर ह्याचे उगमस्थान सुद्धा भगवानच आहेत आणि आपली मग निर्मिती करणारे पण कोण आहेत भगवानच आहेत. ब्रह्माजींच्या माध्यमातून काय करतात भगवान जे आहेत ते निर्मिती करून घेतात भौतिक सृष्टीची. ब्रह्माजींना आदिपुत्र म्हणतात, त्यांना शक्ती दिलेली आहेत भगवान यांनी. मग अशा पद्धतीने ह्या घटकांचे मूळ उगमस्थान कोण आहेत तर भगवान स्वतःच आहेत. आता आपण हे भगवद्गीतेमुळे सगळं जाणतो आणि त्याचबरोबर निर्मितीच्या पूर्वीपासून पण भगवान अस्तित्वात आहे. म्हणजे काय की हे सगळं निर्माण होण्याआधी म्हणजे हे सगळे जीव वगैरे सगळं निर्माण होण्याआधीपासून भगवान आहेत. म्हणजे भगवान यांना काय म्हटलंय ब्रह्माजींनी गोविंदम आदि पुरुषम पुराण पुरुषट म्हणलं जातं. आदिपुरुष म्हणलं जातं. ब्रह्मसंहितेमध्ये सगळीकडे उल्लेख आहे. तर असे जे भगवान आहेत म्हणजे आदिपुरुष म्हणजे सर्वप्रथम पुरुष किंवा सर्वप्रथम भगवान जे आहेत तर ते पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत आणि म्हणून ते सगळ्यांचे उगमस्थान तर आहेतच या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टींचे सृष्ट गोष्टींचे भौतिक गोष्टींचे त्यांच्या निर्मितीचं पण कारण आहेतच. म्हणजे भगवान हेच काय सर्व कारणांचे कारण आहेत. त्यांच्या निर्मितीचे कारण भगवानच आहे आणि त्याचबरोबर जे भगवान आहेत तर ते पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. म्हणजे भगवान हे आदिपुरुष आहेत हे सुद्धा त्यांचं अस्तित्व त्या मान्य करतात पहा. आणि संपूर्ण अस्तित्वाचे मूळ कारण कोण आहेत भगवान आहेत. म्हणजे काय ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह असं जो श्लोक आहे तर त्याच्यात हे सगळं व्यक्त होतं पहा. आणि सर्व कारण कारण असं जो श्लोकामध्ये उल्लेख आहे म्हणजे तर हे आपण आता
आता सगळे अभ्यासले श्लोक. तर हे सगळे इथे दाखले मी का देते, तर आपल्या सगळ्यांना ते स्मरण व्हावं की अस्तित्वाचं मूळ कारण सगळ्यांच्या सर्व कारणांचं कारण कोण आहे, तर भगवान हेच आहेत. आणि मग भगवान कसे आहेत, तर त्यांच्याविषयी त्या काय वर्णन करतात, तुम्ही सर्व भौतिक कारण आणि परिणामांच्या पलीकडे स्थितात. म्हणजे भौतिक कारण म्हणजे भौतिक ही जी सगळी ब्रह्मांड आहेत यांच्या निर्मितीचं कारण सुद्धा भगवानच आहे. आणि मग त्याचे परिणाम निर्माण केल्यानंतर तिथं जे वेगवेगळे कर्म करणारे जीव आहेत आणि मग त्यांचे क्रियाकलाप आहेत आणि त्यानुसार त्याचे जे परिणाम आहेत म्हणजे, आणि त्याचबरोबर भौतिक सगळ्या ज्या अस्तित्वातल्या गोष्टी आहेत, मग त्यांची निर्मिती केल्यावर त्यांचा जो परिणाम एक तयार होतो. तर त्या परिणाम जे आहेत, तर त्या परिणामांनी कुठलेही बद्ध होत नाहीत भगवान. भौतिक गोष्टींमध्ये किंवा भौतिक वस्तूंकडे या भौतिक जगतामध्ये भगवान जे आहेत तर ते आसक्त होत नाहीत किंवा त्यांनी भौतिक ह्या गोष्टींनी भगवान जे आहेत तर ते बद्ध होत नाहीत, त्याच्या पलीकडे आहेत. कसे आहेत भगवान, तर पूर्णतः आध्यात्मिक आहेत, सच्चिदानंद आहेत आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे आहेत. भगवान उदासीन नसतात त्या भौतिक गोष्टीविषयी, सगळं निर्मिती करून देतात, त्यासाठी प्रशासकीय सेवक त्यांचे नेमतात, त्यांच्या माध्यमातून निर्मिती करून देतात. सगळ्या आपल्या भौतिक आध्यात्मिक शक्तीचा विस्तार किंवा संयोगाद्वारे सगळं आपल्याला उपलब्ध करून देतात. पण भगवान स्वतः कसे असतात, उदासीन असतात, या सगळ्यापासून अलिप्त असतात आणि आपल्या गोलोक वृंदावनमध्ये आपलं परमधाम जे आहे भगवानांचं सर्वश्रेष्ठ धाम म्हणजे गोलोक वृंदावन, तर तिथे काय करत असतात, म्हणजे सर्वश्रेष्ठ वैकुंठ म्हणले तर त्या जगतामध्ये भगवान काय करत असतात, आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये आपल्या वेगवेगळ्या लीला आपल्या वेगवेगळ्या भक्तांसोबत करण्यामध्ये ते रममाण असतात. म्हणून ते सगळे भौतिक कारण आणि त्यांचे परिणाम तर यांच्या पलीकडे आहेत. म्हणजे भौतिक ब्रह्मांडामध्ये या सगळ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या निर्मितीनंतर त्यांचे परिणाम तर जे आहेत तर त्याच्या पलीकडे भगवान स्थित आहेत. म्हणजे या कुठल्याही गोष्टीमध्ये भगवान जे आहेत ते बद्ध नाही, त्या सगळ्यांच्या पलीकडे असे भगवान आहेत. ते कसे आहेत, म्हणजे भगवान हे मुक्तात्मा आहेत, म्हणजे मुक्त जीव आहेत. म्हणजे जीव तर मनुष्य गणात नाहीत आपले, ते म्हणजे आपल्यापेक्षाही ते कसे आहेत, परमश्रेष्ठ असे आहेत. आणि भगवान कसे आदिपुरुष म्हटले त्यांना, सर्वात आधीपासून अस्तित्वात असलेले असे ब्रह्माजी त्यांचा आदिपुरुष असा उल्लेख करतात. तर असे भगवान आहेत आणि हे सगळं जाणतात ज्या नागपत्नी आहेत आणि त्यामुळे त्या भगवानांना आता नमन करतात, त्यांना नमस्कार करतात. म्हणजे आपण म्हणतो ना की पूर्णतः शरण जेव्हा व्यक्ती जातो तेव्हा त्याच्या शरणागतीचं आपण संकीर्तन करताना काय करतो, पूर्ण शरणागतीसाठी असते. आपले हात हवेमध्ये उंचावतो की पूर्ण शरणागती जेव्हा होतो व्यक्ती, तर त्यावेळेला काय करतो, पूर्ण शरण जाऊन आपण एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे भगवानांच्या समोर वाकायचं आणि पडायचं भगवानांच्या समोर किंवा आपल्या गुरूंसमोर. पूर्ण शरण जाऊन आपण काय करतो, एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे पडायचं आणि दंडवत करायचा. मग अशा पद्धतीचं नमन, त्याला म्हणायचं नमन किंवा नमस्कार किंवा दंडवत आपण जे बोलतो. दंडवत म्हणजे दंडाप्रमाणे पडणं किंवा लाकडाच्या ओढक्याप्रमाणे पडणं, त्याला म्हणायचं दंडवत. किंवा नमन म्हणजे काय, तर पूर्णतः नतमस्तक होऊन, म्हणजे जे आपण ज्या पद्धतीने नमस्कार करतो त्याला नमन म्हणतात. म्हणजे पूर्णतः शरण जाऊन जो नमस्कार असतो त्याला म्हणायचं नमन. अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण शरणागती जो नमस्कार असतो थोडक्यात सोप्या भाषेत. तर असं म्हणजे आपण जो पंचांग प्रणाम आता आपण माताजी करतो, तर पूर्ण शरण जाऊन आपण पूर्ण अशा पद्धतीनं शरण जाऊन आपण नमस्काराचं पूर्ण अशा पद्धतीने शरणागती व्यक्त करतो गुरुचरणी किंवा कृष्णाच्या चरणी आपण अशा पद्धतीने दंडवत करतो की अशा पद्धतीचं नमन करतो. असं अशा पद्धतीचं नमन नागपत्नी करतायत. म्हणजे शरणागतीचं हे लक्षण आहे. पूर्ण शरण जाऊन आपण म्हणजे एखादा भक्त जेव्हा भगवान यांच्या चरणी याचना करतो तेव्हा भगवान जे आहेत तर ते कसे होतात, म्हणजे जे आहेत ते संतुष्ट होतात, कारण त्यांना आपलं खरं स्वरूप कळलेलं असतं अशा जीवाला आणि ते त्या पद्धतीने नमन करतात. पूर्ण शरण जाऊन आपला हीन दीन भाव जो आहे तो व्यक्त करतात आणि पूर्ण शरणागती जेव्हा व्यक्त करतात तेव्हा भगवान काय करतात, त्यांच्यावर कृपा करतात. भगवान यांनी सांगितलं ना 18.66 मध्ये भगवद्गीतेमध्ये, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. मग शरणागती म्हणजे काय, अशा पद्धतीनं भगवान यांना शरण गेलं पाहिजे एखादा भक्त म्हणून आपण, तेव्हा भगवान आपल्यावर कृपा करतील. मग हे या श्लोकातून आपण शिकलो. अशा पद्धतीचं नमन आपल्याला करता आलं पाहिजे. नाहीतर आपलं काय होतं, टीकेचा भाग म्हणून नको आहे, ती एक यंत्रवतच कृती होते भगवान यांना नमन करणं. म्हणजे गेलो मंदिरात की ह्या अशा पद्धतीनं माताजींनी दंडवत डोक्याच्या पुढे आपले हात आले पाहिजेत, मग 5 अंग टेकली पाहिजेत सांगितले, मग केला चला, मग एक यंत्रवत कृतीचा भाग म्हणून विषय संपवला आपण. दंडवत करण्याचा, नमन करण्याचा असा होतो. किंवा रोज रोज म्हणजे
दंडवत करत असतात, तर त्यांची ती यांत्रिक कृती न राहता ते समर्पणात्मक कृती झाली पाहिजे. पूर्णतः शरण भावाने आपण नमन करू शकलो पाहिजे. अशा पद्धतीचं नमन नागपत्नीने केले, कारण त्या भक्त आहेत भगवंताच्या. अशा पद्धतीचं रोज नमन आपल्याला करता आलं पाहिजे. या प्रत्येक नमनामधून आपला भाव जो आहे ना भगवान यांच्या प्रती, तो प्रत्येक म्हणजे दिवसागणिक वाढता असला पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा शरणभाव येतो तेव्हा काय होतं, तर त्या भक्तामध्ये प्रेमभाव वाढीस लागतो. कारण भगवान संतुष्ट होतात ना, गुरु संतुष्ट होतात. मग गुरु संतुष्ट की भगवान संतुष्ट, भगवान यांना संतुष्ट केलं की गुरु पण संतुष्ट. मग त्यामध्ये त्या भक्तामध्ये हळूहळू प्रेमभाव यायला लागतो. भाव भक्तीमध्ये तो हळूहळू येतो, अनर्थ निवृत्ती होतात, भाव निर्माण व्हायला लागतात. मग भावाच्या स्थितीतून हळूहळू प्रेमाच्या स्थिती, म्हणजे प्रेम निर्माण होणं फार मोठी गोष्ट आहे. प्रेम वाटायला लागतं. अन्यथा पहा ना, आपण आपलं काय असतं, आपण स्वतःला शरीरच समजतो आणि आपण काय करतो की नेहमी इतर भक्त जेव्हा मंदिरात येतात, त्यांच्याशी किंवा सत्संगामध्ये, एखाद्या भक्ती वृक्षाच्या क्लासमध्ये आपल्या इतर भक्तांशी कसं असतं पहा आचरण. आपल्याला कोणाविषयी राग असतो, कोणाविषयी असूया असते, कोणाविषयी मत्सर असतं ना, हे असेच करतात तसेच करतात, आपले सगळं त्यांच्या दूषणाकडे लक्ष जातं. पण अवगुणांकडे लक्ष न देता भक्त काय करतो, त्यांच्या गुणांना पारखतो. आणि हे भगवान यांच्या कृपेमुळे या व्यक्तीमध्ये गुण आहेत, मग मला कसे माझ्या अंगी वाढवता येतील. ते अवगुण असले तरी आपण त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करू, आपण त्या भक्तावर भगवानाचा तो एक अंश आहे म्हणून प्रेम करता आलं पाहिजे. तिथे भगवान उपस्थित आहे. मग हे आपण जीवात्मा असल्याचं लक्षण आहे. म्हणजे आपण भगवानांचा नित्य दास, भक्त किंवा सेवक आहोत. म्हणजे अशा पद्धतीचा भाव ठेवून, म्हणजे एक विष्णू सेवक आहोत किंवा एक कृष्ण सेवक आहोत, म्हणून आपल्याला प्रेम वाटलं पाहिजे. पण असं न वाटतं आपण काय म्हणतो, त्या व्यक्तीला माझ्याबद्दल असं वाटतं, मग ती व्यक्ती अशी आहे तशी आहे, म्हणजे टीकेचा भाग म्हणून नाही, पण आपलं कसं होतं बद्ध जीवाचं, तर हा भाव आपण ह्याच गोष्टींकडे लक्ष देतो. मग त्यावेळेला अशा पद्धतीने जेव्हा आपण चर्चा करतो, त्यावेळेला आपण स्वतःला मी कुणीतरी समजत असतो, म्हणजे आपला अहंकार असतो तो. आणि आपला जो अहंकार असतो तो स्वतःला, आपल्याला म्हणजे आपल्या आत्म्याला, म्हणजे आपल्या सूक्ष्म देहाचं आपल्या जीवात्म्यावर हे आवरण असतं, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. तर हे अहंकाराचं जे आवरण असतं त्यामध्ये इतका बुडून गेलेला असतो जीवात्मा, गुरफटलेला असतं आणि अनेक जन्माची अशुद्धी, की त्याला भाग पाडलं जातं. म्हणजे की हा जो खोटा अहंकार आहे, तर तो त्याला भाग पाडतो की मी हे शरीर आहे हे समजायला. आणि आपलं असं होतं, म्हणून मी कुणीतरी आहे की खोट्या अहंकारामुळे जीवात्म्याला वाटायलाच लागतो आणि तो स्वतःला शरीर समजायला लागतो. खरं तर तो शरीर नसतो. शरीर हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि शरीर हे माध्यम आहे. जसं मोटार चालक आहे, तर तो मोटारीचा चालक जसा असतो तसं माध्यम म्हणून, म्हणजे आपलं शरीर जो आहे तर तो आत्मा वापरत असतो. म्हणजे ते मोटारीसारखं शरीर तो वापरत असतो माध्यम म्हणून आपलं कर्म करण्यासाठी. पण जीवात्मा आपल्या खोट्या अहंकारामुळे काय होतं, तर आपल्याला स्वतःला शरीर समजायला लागतो आणि मी कोणीतरी आहे ही भावना जेव्हा जोपासली जाते, तेव्हा आपल्याला इतरांमधले सगळे अनर्थच दिसतात आणि मी कुणीतरी आहे आणि मग मी कसा श्रेष्ठ आहे ही स्वामित्वाची भावना आपल्यामध्ये त्यामुळे बळावते. आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळे, म्हणजे एकदा मी कुणीतरी आहे स्वामित्वाची भावना आली, अहंकार वाढला की इतर सगळे जे विकार आहेत, तर हे सगळे जे आहेत हे मित्रच आहेत. सगळे तर ते सगळे तिथं बळावतात आणि मग त्यामुळे काय होतं की आपण बद्ध होत जातो. म्हणजे आपले विकार बळावले तर आपण बद्ध जीवनामध्ये आणखी आणखी बद्ध होत जातो आणि आपण भक्ती मार्गापासून दूरच होतो आणि आपण स्वतःला शरीरच समजत असतो. अशा प्रत्येक कृतीमध्ये पहा, आपण दिवसभर स्वतःचं अवलोकन करायचं की मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत किती वेळा स्वतःला भगवान यांचा मी सेवक आहे असं समजतोय आणि कृती करतोय. पहा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आपल्या घरातले प्रसंग आहेत. आपण स्वतःला कुणीतरी समजतो, म्हणजे आपण स्वतःला कुणीतरी समजतो म्हणजे आपल्या खोट्या अहंकारामुळे समजतो आणि खोटा अहंकार आपल्याला मी शरीर आहे हीच भावना देतो आणि त्यामुळे काय होतं, आपण सतत शरीराशी संबंध आपला प्रस्थापित करून मी शरीरच समजत असतो. जीवात्म्याचे 4 दोष सांगितले, त्यापैकी ह्या दोषामध्ये आपण इतके गुरफटलेले असतो, म्हणजे मोहग्रस्त असतो, आपण स्वतःला शरीरच समजत असतो. मोहग्रस्त म्हणजे असे, त्या खोट्या अहंकारामुळं त्या मोहात पडतो आपण, स्वतःला शरीर समजून स्वामित्वाची भावना आपल्यामध्ये वाढायला लागते आणि त्यामुळे आपण भगवान यांचा कधी प्रेमळ, आज्ञाकारी, म्हणजे दास किंवा सेवक समजतच नाही. मग हीच भावना आपली वाढीस लागली पाहिजे आणि त्यावेळेला काय होईल, मी प्रत्येकामध्ये हा सेवक आहे भगवानांचा,
मग त्यांनी राग व्यक्त केला, त्याच्यामध्ये दोष असले, त्रुटी असल्या स्वभावात, मी त्यावेळेला काय करेल, हसून सोडून देईल. मला प्रेम वाटेल त्याच्याविषयी. हे कधी वाटेल, जेव्हा आपण सेवक भावामध्ये येऊ, आपण दास्य भावामध्ये. मग ही भावना आपल्यामध्ये आली पाहिजे, ही आपण जोपासली पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, भगवानांना जेव्हा संधी मिळेल तेव्हा दंडवत करायचे, नमन करायचं. भगवानांच्या उच्च कोटीच्या वैष्णव भक्तांना श्रील प्रभुपाद आपल्यासोबत सदैव असतात. भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत, त्यांचा संग करायचा. गुरु महाराज असतात आपल्यासोबत सतत, त्यांच्या प्रतिमेच्या स्वरूपात, फोटोच्या स्वरूपात. 6 गोस्वामींचा संघ आहे आपल्याला, हो की नाही. भगवानांच्या पंचतत्व आहेत, किती उच्च कोटीचे भक्त त्यांचे अवतार रूप असलेले आहेत. असे नरसिंह भगवान आपल्या अल्टरमध्ये सगळं हे आहे, हो की नाही. किंवा वेगवेगळे उच्च कोटीचे आपण जे भक्त वैष्णव भक्त आहेत जाणतो त्यांना, हो की नाही. मग या सगळ्यांना जेव्हा आपण दंडवत करू, शरण जाऊ आणि सतत नमन करू, त्यावेळेला काय होईल की आपल्यामध्ये शरणागत भाव येईल. प्रत्येक वेळी आपण जाणलं पाहिजे, प्रत्येक वेळी हा भाव असला पाहिजे की मी तुमचा दास आहे. प्रत्येक वेळी या भावामध्ये जेव्हा सेवा करतो, आपल्या पतींची सेवा करतो आहोत आपण, माताजी असतील तर त्यांच्यामध्ये परमात्मा आहेत, कृष्ण आहेत, हे समजून त्यांची आपली सेवा झाली पाहिजे. त्यांच्यामधल्या परमात्म्याची मी सेवा करते, मग त्यावेळेला आपण सेवक भावाने सेवा करायची. आपले जे पुत्र आहेत, सुपुत्री आहेत, त्यांच्यामधल्या श्रीकृष्णांची मी सेवा करते. आपले जे माता पिता आहेत, किंवा आपल्या सासरचे सगळे लोक आहेत, सासूबाई किंवा सासरे जे काही आहेत, तर यांच्यामध्ये आपण कृष्णांना पाहू, त्यांची आपण सेवा करतोय सेवक भावाने. त्यांचा सेवक आहे कृष्णाचा. ह्या भावाने जेव्हा आपण सेवा करतो, आपल्याला प्रेम वाटतं. मग मला ती व्यक्ती अशीच म्हणाली, तशीच म्हणाली, हे सगळे गोष्टी तिथे राहत नाही. तिथे आपण प्रेमाने म्हणजे कृष्णाची सेवा करतोय, मग त्या प्रेमाने आपण सेवक भावाने या सगळ्या गोष्टी असून सोडून देतो की ह्या व्यक्तीमध्ये हे दोष आहेतच, हे आपल्याला कळायला लागतं. पण ह्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम वाटायला पाहिजे. का तर तो व्यक्ती कृष्णाचा सेवक आहे. भले तो भक्तिमय प्रेममय सेवा करत नसेल, पण त्याचं नित्य स्वरूप काय, जीवेर नित्य स्वरूप आहे, कृष्णेर दास, तो कृष्णाचा दास आहे. त्याला ते समजलेलं नाही, तो अज्ञानात आहे, पण तो कृष्णाचा दासच आहे, म्हणजे कृष्णाचा सेवकच आहे. हेच त्याची मूळ आध्यात्मिक स्वरूप स्थिती आहे, ही आपण नाही विसरायची भक्त म्हणून. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपले नमन होतात, सेवा होते, भौतिक कर्म होतात, प्रत्येक आपले कर्तव्य कर्म जे आहेत, तर त्यावेळेला काय होतं की आपण स्वतःला जे शरीर समजत असतो, त्या शरीर ह्या भ्रमातून दूर व्हायला लागतो, आपला भ्रम दूर व्हायला लागतो, आणि आपण दास्य म्हणजे भावामध्ये किंवा सेवा भावामध्ये येतो, सेवक भावामध्ये येतो. आपली वास्तविक स्वरूपस्थिती आपल्याला समजायला लागते, आणि अशा सेवा ज्या होतात त्या आपल्याला भगवत चरणी घेऊन जातात. ह्या सेवा भावामध्ये स्थित असलेले जे भक्त असतात, ते अशा पद्धतीनं भगवानांना शरण जाऊन अत्यंत हीन अधीन भावामध्ये प्रार्थना करत असतात. हा भाव कधी येईल, ही भावस्थिती कधी येईल, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं शरणागत होऊ. आणि यासाठी काय पाहिजे, भगवान यांच्यावर दृढ श्रद्धा पाहिजे. भगवान यांच्यावर दृढ श्रद्धा कधी येईल, तर भगवान यांच्या वैष्णव भक्तांची सेवा केली, त्याचबरोबर नवविधा भक्ती केली आपण, त्याचबरोबर आपण काय केलं तर भगवद्गीता किंवा भागवत यासारख्या ग्रंथांचं, भगवान यांचे ते उपदेश आहेत श्रीमुखातून आलेले, प्रत्यक्ष भगवान यांचे श्रवण करू, त्यांचं अध्ययन करू, त्यावेळेला ही दृढ श्रद्धा होते. ही श्रद्धा जेव्हा दृढ होते तेव्हा ती शरणागतीपर्यंत होते, आणि तेव्हा आपल्याकडून असे समर्पित दंडवत होतात, नमन होतात, नमस्कार होतात. तेव्हा आपण शरण भावाने उच्च कोटीच्या वैष्णवांचे भाव जाणायला लागतो. मग तेव्हा भाव उमटायला लागतात हृदयात येतात. भाव जेव्हा येतात तेव्हा ह्या भावांचा पुढचा टप्पा, भाव स्थिती परिपक्व होते, म्हणजे भावावस्था परिपक्व होते, तेव्हा आपण शुद्ध प्रेमामध्ये येतो. म्हणजे केवढे मोठे टप्पे आहेत पहा, म्हणजे किती मोठे अनर्थ आपण हृदयामध्ये आपण ते बाळगून आहोत, आणि त्या अनर्थांची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली ही भक्तिमय प्रेममय सेवा आपली तपस्या म्हणूनच घडत राहते, आणि त्याद्वारे आपली शुद्धी होते. म्हणून कृष्ण भावनेला काय म्हणजे शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. आणि ह्या सगळ्या अनर्थांपासून निवृत्ती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा एकमेव मार्ग आहे. यासाठी सेवेमधलाच पहिला म्हणजे जे आहे तर ते काय आहे, श्रवण. त्यानंतर दुसरं काय, कीर्तन. श्रवण आणि कीर्तन या 9 भक्तीपैकी एक जरी भक्ती केली तरी भगवत कृपा प्राप्त होते, असं भागवतामध्ये वर्णन आहे. चैतन्य चरितामृतामध्ये पण याचे उल्लेख आहेत, मध्य लिहिलेमध्ये श्लोक आहेत, 9व्या अध्यायात आणि अध्यायात काही आहे. एक जरी भक्ती सेवा आपण केली तरी आपण भगवत कृपा प्राप्त करू शकतो. आपण श्रवण आणि कीर्तन इतकं जरी केलं तरी आपली शुद्धी होऊ शकते. पहा, अशा पद्धतीने जे भक्त भगवानांची सेवा करतात तर त्यांना भगवान जे आहेत तर त्यांच्या चरण कमलांची रज प्राप्त होऊ
होऊ शकते आणि हेच करायला आपल्याला गुरु शिकवत असतात. या श्लोकातून बऱ्याच काही गोष्टी शिकलो पहा आपण. आता पुढे जाऊ. हा माताजी पुढचा श्लोक. हरे कृष्णा. हा. ज्ञान विज्ञान निधये ब्रह्मणेनंत शक्तये अगुणाय विकाराय नमस्ते प्राकृताय च. हरे कृष्णा. कृष्ण. त्याचा अर्थ बघूया आपण. हे परम सत्य भगवान भगवंता, आम्ही तुम्हाला सादर नमन करतो. तुम्ही अखिल दिव्य चेतनेचे तथा सामर्थ्याचे भांडार आहात आणि अनंत शक्तीने संपन्न आहात. तुम्ही भौतिक गुणांपासून विकारांपासून पूर्णपणे मुक्त असून भौतिक प्रकृतीचे मूळ संचालक आहात. आता इथे भगवान यांच्या जे इतर कार्य आहेत किंवा इतर जे गुणवैशिष्ट्य आहेत आणि ती कार्य आहेत जे वेगवेगळी, तर त्यांचं काही वर्णन महत्वाच्या म्हणजे जी कर्म आहेत भगवान यांचे गुणवैशिष्ट्य आहेत, तर त्यानुसार इथे नागपत्नींनी केले. जे स्वतःला बुद्धिमान किंवा दार्शनिक असे जे समजतात, तर कनिष्ठ असे जे मानतात लोक, तर त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी या त्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादांनी एक गोष्ट जी आहे तर ती वर्णन केली. तर ती काय आहे तर ती आपण समजून घेणार आहोत. तर भगवान यांना त्यांनी अखिल ज्ञानाचे कसे आणि चैतन्याचे सागर म्हटले. म्हणजे भगवान इतके व्यापक आहेत की सर्वश्रेष्ठ असं ज्ञान भगवान यांच्याकडे आहे आणि चैतन्य म्हणजे जो आनंद रस आहे तर त्याचे सागर म्हणजे कोण आहे तर भगवान आहेत. आणि म्हणून भगवान यांना शरण गेलं पाहिजे. आपण तर्काने सत्य नाही जाणून घेऊ शकणार. कुणी भरपूर पदव्या संपादन करून भरपूर आपण लेवल्स जरी शिकले तरी तर्काने आपण नाही भगवान यांना शरण जाऊन म्हणजे भगवान यांना क्षमाचे प्राप्त करू शकू. तर भगवान यांना शरण गेलं पाहिजे आणि त्याद्वारे त्यांना वस्तुतः भगवान कसे आहेत म्हणजे हे जाणण्यासाठी किंवा तत्वतः भगवान यांना जाणण्यासाठी त्यांची सेवाच केली पाहिजे आणि अशा मार्गानेच आपण भगवान यांना जाणू शकतो. अन्यथा आपण वेगवेगळ्या लेवल शिकलो इस्कॉन मध्ये अगदी, पण आपण शरणच नाही गेलो आणि फक्त तर्कानेच सगळं सत्य जाणलं तर सेवाच नाही केली तर त्याचा काही उपयोग नाही होणार. ती सेवा ते ज्ञान सगळं फोल ठरेल, व्यर्थ ठरेल. आपण भगवान यांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला पाहिजे, त्यांच्या चरणी लीन व्हायला पाहिजे अशा मार्गाने की जे आपल्याला गुरु शिकवतील. गुरु कुठला मार्ग देतात आपल्याला भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा. अन्यथा तर्क करणारे लोक काय करतात तर युक्तिवाद करतात. मग अशा युक्त्या करून किंवा तर्क करून आणि मी किती मोठा भक्त आहे हे फक्त प्रवचनांनी दाखवलं, आपल्या ज्ञानाने दाखवलं किंवा इतरांसमोर युक्तिवाद करून इतर भक्तांसमोर मला कसं ज्ञान आहे हे प्रत्येक वेळी आपण सिद्ध करून कधीही भगवत कृपा प्राप्त नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला शरणच लावावं लागतं. अशा उच्च कोटीच्या भक्तांना पण शरण जायचं, भगवत भक्तांना, आणि भगवान यांना पण शरण जायचं. भगवान यांना काय आवडतं, त्यांच्या भक्तांना शरण जाऊन त्यांची आराधना करणारे भक्त आवडतात. ते माझे भक्त आहे असं भगवान म्हणतात. तसंच भगवान यांना जेव्हा आपण शरण जातो, भगवान यांच्या चरणी लीन होतो, तेव्हाच भगवान यांची कृपा प्राप्त होऊ शकते. म्हणजे पुरुषोत्तम भगवान जे आहेत तर ते अशा सगळ्या ज्ञानाचं पूर्णत्व त्यांच्यामध्ये आहे. त्यांच्या मनात म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या मनात सगळ्यांसाठी, आपल्या भक्तांसाठी प्रेम आहे. कोणाविषयी ते पक्षपात करत नाही. सगळ्या जीवांविषयी त्यांना प्रेम असतं. आपल्या सगळ्या इच्छा कामना भगवान पूर्ण करत असतात. मग चांगल्या वाईट सगळ्या असू देत त्या भगवान पूर्ण करत असतात. मग असं का असतं तर आपल्या ज्या इच्छा आहेत वेगवेगळ्या होत असतात त्या आपल्या जेव्हा पूर्ण करतात भगवान, तेव्हा आपण आपल्या अनुभवातून शिकतो आणि पुन्हा आपण भगवान यांच्या चरणापाशी येतो. म्हणजे गुरु आपल्या जीवनात येतात किंवा आलेल्या अनुभवातून भगवान यांच्याशी पुन्हा आपलं नातं जोडलं जातं पहा. आणि यासाठी भगवान आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतात, आपले परमपिता म्हणून. असे जे भगवान आहेत ते परम सत्य आहेत. म्हणजे त्यांच्याशिवाय म्हणजे सत्य कुठलं असूच शकत नाही. सर्वश्रेष्ठ सत्य म्हणजे भगवान आहे. तुमच्या चरणी मी सादर नमन करतो अशा पद्धतीने त्या प्रार्थना करतायत, नमस्कार करतायत त्यांना, पूर्ण शरण गेलेले आहेत. आणि त्या काय म्हणतात, अखिल दिव्य चेतनेचे आणि सामर्थ्याचे भांडार. तर दिव्य चेतना म्हणजे आपण आपल्या सगळ्यामध्ये जी दिव्य चेतना आहे ती भगवान यांचे स्फुल्लिंग आहे. आत्मा म्हणजे आपलं, तर त्याद्वारे उपस्थित आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीराला जेव्हा आत्मा सोडून निघून जातो एक देह टाकून, तेव्हा ती चेतना तिथे असते का? बिलकुल नाही. मग अशा दिव्य चेतनेचं भांडार आणि सामर्थ्यांचं भांडार म्हणजे भगवान आहेत पहा. सगळ्या शक्तीने, अनंत शक्ती आहेत भगवानांच्या, असंख्य शक्ती आहेत. म्हणजे असं या ब्रह्मांडामध्ये घडणाऱ्या घटना जरी पाहिल्या आपण तरी आपल्याला शक्तीची कल्पना येईल. म्हणजे
वेगवेगळ्या ज्या कृती घडत असतात, हे ऋतुचक्र जरी घेतलं अगदी भौतिक स्तरावर, तर आपल्याला लक्षात येईल की म्हणजे जेव्हा आवश्यक आहे तेव्हा पाऊस पडतो, हो की नाही, आवश्यक तेव्हा थंडी निर्माण होते, असं सगळं घडत असतं. आवश्यक तितकं ऊन मिळत असतं. मग हे सगळं घडतं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या कृती घडत असतात, म्हणजे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये या घटना घडत असतात, तर ते अनंत शक्तींनी ह्या सगळ्या गोष्टी संपन्न आहेत, भगवानांनी ह्या निर्माण केलेल्या आहेत. आणि त्यामुळं अशा म्हणजे दिव्य चैतन्याचे भांडार तर भगवान आहेतच, पण सामर्थ्याचे पण भांडार आहेत आणि त्यांच्यासाठी कुठली गोष्ट अशक्यप्राय नाहीये. म्हणजे अनंत शक्तीने संपन्न असल्यामुळं ते सर्वोच्च नियंत्रक आहेत पहा. आणि आपल्या विविध शक्तींचा विस्तार करून भगवान काय करतात, त्या माध्यमातून सगळं नियंत्रण करत असतात. आणि म्हणून त्या स्तुती करतात की सगळ्या शक्तींनी तुम्ही संपन्न आहात आणि भौतिक गुणांपासून, विकारांपासून कशा मुक्त आहात. भौतिक विकार हे जे आहेत, तर भौतिक प्रकृती जे आहे तर तिचे गुण आहेत. आणि मग ह्या गुणांपासून, विकारांपासून भगवान कसे मुक्त तर आहेतच, पण त्याचबरोबर भौतिक प्रकृतीचे संचालक, म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे, म्हणजे जी माया शक्ती आहे, तिचे स्वामी आहेत भगवान, है ना. आणि म्हणजे त्या भौतिक प्रकृतीचे जरी म्हणजे ते स्वामी असले तरी त्या गुणांपासून, विकारांपासून कसं आहे, तर पूर्णपणे मुक्त आहेत, तर त्याच्या पलीकडे आहेत. पण त्याचबरोबर ते भौतिक प्रकृतीचे संचालक आहेत. म्हणजे मायाशक्ती ही भगवान यांची कशी शक्ती आहे, तिला म्हणले दैवी यशा गुणमयी. दैवी शक्ती म्हणजे भगवान यांचीच ती भौतिक शक्ती आहे. ती काय करते, तर भगवान जे आहेत ह्या मायाशक्तीच्या माध्यमातून या भौतिक प्रकृतीचं नियंत्रण करत असतात. पण ती कुणाच्या अधीन आहे, भगवान यांच्याच अधीन आहे. त्यामुळे ती भगवान यांचीच एक प्रकारची शक्ती आहे. त्यामुळे तिचे ते संचालक पण आहेत आणि अशा पद्धतीचे स्वामी पण आहेत आणि तिचं नियंत्रण पण करतात. पण त्याचबरोबर भगवान कसे अलिप्त आहेत या सगळ्यापासून, या सर्वांच्या पलीकडे आहेत या विकारांच्या, भौतिक प्रकृतीच्या. असे भगवान आहेत का, तर ते मुक्तात्मा आहेत. ते कसे मुक्त आहेत पूर्णतः, आणि ते कसे आहेत पूर्णतः आध्यात्मिक आहेत. त्यांचे देह कसे आहे, सच्चिदानंद आहे. त्यामुळे या सगळ्या भौतिक गोष्टींमध्ये ते गुंतून पडत नाहीत, कुठल्याही बंधनात ते गुरफटून पडत नाहीत, ते उदासीन आहेत. का आहेत, तर भगवान यांच्यामध्ये आणखी एक सर्वश्रेष्ठ गुण आहे. कुठला, तर वैराग्य, त्याग. सर्वश्रेष्ठ वैराग्य किंवा त्याग याची भावना किंवा ते भाव हे सर्वश्रेष्ठ असे भगवान यांच्यामध्ये पाहायला मिळतात. पहा ना, आपल्या सर्वांसाठी सगळं काही निर्माण करतात भगवान, पण त्याच वेळी ते सगळ्याच त्या 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 सगळ्याविषयी त्यांना कसलीही आसक्ती नाही. सर्वश्रेष्ठ वैराग्याचं लक्षण आहे. म्हणजे सगळं काही आपल्यासाठी निर्माण करतात, पण त्यापासून अलिप्त राहून आपल्या धामामध्ये राहून भगवान काय करत असतात, लीला करत असतात. ही सगळी वस्तुस्थिती जी आहे तर त्या मान्य करतात आणि भगवानांची अशा पद्धतीने स्तुती करतात. आणि जेव्हा हे सगळं आपण जाणू पुरुषोत्तम भगवान कसे आहेत, तेव्हा त्यांना आपण शरण जाण्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाहीये. आणि असे जे लोक आहेत की जे तर्काने, बुद्धीने जाणतात भगवानांना, द्वेष करतात भगवान यांचा, आणि असा द्वेष करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये भगवत प्रेम येईल का, बिलकुल नाही. जिथे द्वेष आहे तिथे स्वतःला मी, म्हणजे मी कुणीतरी आहे मानण्याची वृत्ती आहे, अहंकारी वृत्ती आहे, मग तिथे सगळे विकार आले आणि मग हे सगळे अनर्थ आहेत त्यामुळे तिथे उपस्थित, मग तिथे भगवत प्रेम येईल का, बिलकुल नाही. यासाठी या अनर्थांपासून सगळ्यांनी निवृत्त होऊ आपण, आणि आपल्या मनातला द्वेष भगवान यांच्या विषयीचा गेला पाहिजे. आपण स्वतःला मी कुणीतरी मानतो म्हणजे भगवान यांचा द्वेष करतो, मग तिथे भगवान यांच्याविषयी प्रेम कसं येईल आणि भगवान यांच्याविषयी शरणागती कशी येईल, मग यासाठी ही अनर्थ निवृत्ती आवश्यक आहे. आणि भगवत प्रेमामध्ये स्थित होतो म्हणजे काय आपण, तर हा अहंकार नष्ट होतो आणि भगवानांचे आपण सेवक म्हणजे दास्य भावामध्ये किंवा सेवक भावामध्ये सेवा करतो, आणि त्यावेळेला मग भगवत प्रेम आपल्यामध्ये येऊ शकेल. अन्यथा आपण जर स्वतःला मी कुणीतरी मानतोय, मी कुणीतरी आहे अहंकारामुळं आणि शरीर आहे मानतोय, तर तिथं द्वेषच करू. मग असे लोक काय करतात, तर्काने आणि बुद्धीने भगवानांना जाण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळं त्या ज्ञानामध्ये उन्नत झाल्यामुळं अशा भगवान यांच्या विषयीच्या, ते भगवान यांच्याविषयी काय करतात, म्हणजे स्वतःला कुणीतरी ज्ञानी, विद्वान, पांडित्य समजतात आणि भगवान यांच्याविषयी द्वेष करतात आणि आपल्या मनानेच तर्क करतात. मग असे लोक भगवान यांचे द्वेषी असतात. आणि असे जे लोक असतात तर ते चंचल वृत्तीचे असतात, कारण तिथे सेवा नाही आहे भगवानांची. आणि त्यामुळे काय होतं की ती वस्तुस्थिती नाकारतात की भगवान सर्वश्रेष्ठ स्वामी आहेत, स्वतःलाच मी कुणीतरी सर्वश्रेष्ठ समजतात. मग असे जे लोक आहेत तर ते कधी भगवान यांची कृपा नाही प्राप्त करू शकत. त्यासाठी काय करायला लागेल, भगवान यांना शरण गेलं पाहिजे, हे आपण शिकलो. तर पुढे जाऊ आपण. आता जे 5 वाजले आहेत आपण इथे थांबूया. हरे कृष्ण. कृष्ण. येस, हरे कृष्ण. कालाय कालनाभाय कालावयव साक्षिणे विश्वाय तदुपद्रष्टैः
तत् तत् तत्रे विश्व हेतये. हरे कृष्ण. आता जे काळ स्वरूप, काळाचा आश्रय आणि काळाच्या सर्व अवस्थांचे साक्षी अशा तुम्हास आमचे प्रणाम. तुम्ही स्वतः विश्व आणि विश्वाचे पृथक द्रष्टा देखील आहात. तुम्हीच विश्वाचे निर्माता आणि विश्वाचे अखिल कारण आहात. म्हणजे आता इथे काळ स्वरूप म्हणजे काळ स्वरूपात कोण आहेत? भगवान यांचंच ते काळाचं रूप आहे किंवा काळाचा आश्रय किंवा काळाच्या सर्व अवस्थांचे साक्षी सुद्धा भगवान असतात. म्हणजे आता काळ स्वरूप म्हणजे स्वतः भगवान नारायण यांचं ते रूपच आहे. काळ म्हणजे काळाचा आश्रय म्हणजे कोण आहेत? भगवान स्वतःच आहेत. आणि काळाच्या सर्व अवस्थांची साक्षी म्हणजे वेगवेगळ्या काळामध्ये विविध काळामध्ये ज्या काही एखाद्या जीवाच्या म्हणजे जीवात्म्यासाठी घटना वेगवेगळ्या जन्मामध्ये घडतात, त्या सगळ्यांचे साक्षी कोण असतात? परमात्मा स्वरूपात भगवान स्वतः तिथे उपस्थित असतात ना त्याच्या हृदयामध्ये. तर अशा पद्धतीनं त्याच्या काळाच्या सर्व अवस्थांचे म्हणजे त्याचबरोबर म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळ्या काळाच्या पण अवस्थांचे साक्षी भगवान आहेत. आणि त्याचबरोबर कारण भगवान यांचं जे काळ म्हणजे जे रूप आहे तर ते सुद्धा म्हणजे भगवान जे आहे तर त्यांचं जे रूप आहे तर त्या म्हणजे काळ ह्या रूप स्वरूप जे आपण म्हणतो, रूप म्हणतो किंवा काळाचा मग तो जो काळ आहे तर त्याचा आश्रय पण कोण आहेत? भगवान आहेत. आणि त्याचबरोबर त्या काळाच्या सगळ्या अवस्था म्हणजे हे 3 काळामध्ये ज्या घटना घडतात आणि त्याचबरोबर काळाच्या पण ह्या अवस्था आहेत वेगवेगळ्या, वर्तमान, भूत, भविष्य. तर मग ह्या सगळ्या अवस्थांची पण साक्षी कोण आहेत? पुरुषोत्तम भगवान जे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि असे जे आहेत भगवान, तर त्यांच्या चरणी आमचे प्रणाम अशा पद्धतीने ते आपल्या भावना व्यक्त करतात. म्हणजे काळ सुद्धा भगवान यांचा भक्तच आहे एक प्रकारे. काळ स्वरूपात म्हणजे जे नारायण आहेत किंवा भगवान यांचं जे रूप आहे ते सुद्धा भक्तच आहेत भगवान यांचे. आणि त्यामुळे काळाचा आश्रय जे कोण आहेत? पुरुषोत्तम भगवान आहेत. आणि त्याचबरोबर काळाच्या सगळ्या अवस्था म्हणजे या अवस्था आल्या वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ह्याचे सुद्धा कोण आहेत? साक्षी भगवान आहेत. तर त्याचबरोबर आपल्या हृदयात पण भगवान जीवात्मा म्हणून उपस्थित असतात आणि आपण सगळ्या वेगवेगळ्या काळातून गेलो आणि त्याचबरोबर वेगवेगळे जन्म आपण घेतलेले आहेत. मग ह्या सगळ्या वेळी आपल्या हृदयात कोण होते? परमात्मा म्हणून भगवान उपस्थित होते. आणि असे जे आहेत भगवान म्हणजे सर्व आपल्या सर्वांचे आश्रय त्यांच्या चरणी आमचे प्रणाम असं त्या आपल्या भावना व्यक्त करतात. मग तुम्ही स्वतः विश्व आणि विश्वाचे पृथक दृष्टा देखील कोण आहेत? भगवान आहेत. मग विश्व म्हणजे काय? तर अखिल विश्व हे जे निर्माण झाले आणि ह्याचे पृथक दृष्टा म्हणजे ज्याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. आता असाच व्यक्ती की ज्यानं हे सगळं निर्माण केलंय त्यालाच हे सगळं माहिती असेल. ह्याला म्हणायचं द्रष्टा. सोप्या भाषेत मी त्याची व्याख्या सांगितली. तर असे कोण आहेत? तर भगवान स्वतःच आहेत. ज्याच्यावरून आपण समजून घेतलं की जे काही आहे आपल्याला दिसतं त्या सगळ्याच कारण कोण आहे? भगवानच आहे. मग हे आपली कृतज्ञता भावनेनं त्या आपल्या जे ज्ञान आहे ते व्यक्त करतात आणि भगवानांची अशी स्तुती करतात. म्हणजे ते किती उच्च कोटीच्या भक्त असतील नागपत्नी ते सगळं काही जाणतात. अशा पद्धतीचे भगवानच सर्व काही आहेत. आपल्या भावना त्या व्यक्त करतात. माताजी इथे थांबूया या श्लोकाला. मी म्हणाले होते 5 वाजलेत. हरे कृष्ण. आपण येस माताजी. हरे कृष्ण. पुढचे थोडेसे श्लोक राहिलेत ते पुढच्या वेळी घेऊ आपण. रेकॉर्डिंग स्टॉप केली.